केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं फुल फ्लेज बजेट या दुसऱ्या पर्वातलं मोदी सरकारच्या मांडलेलं आहे। हे बजेट अजूनही त्यावरती प्रतिक्रिया नीट आलेल्या नाहीत, पण ज्या पद्धतीनं बजेट मांडलं गेलेलं आहे त्यामध्ये ज्या तरतुदी आलेल्या आहेत, वाटलं तितकं निराशादायक बजेट नाही आहे। आणि म्हणूनच हे बजेट नेमकं कसं आहे त्यावरती आता आपण सखोल विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। मी सुरुवातीला अभिजित फडणीस यांच्याकडे जातोय, अर्थ अभ्यासक आहेत। अभिजित फडणीस, पहिली प्रतिक्रिया, बजेट नेमकं कसं वाटलं, काय वाटलं, कुठल्या परिस्थितीत सादर झालं आणि त्या आधारे तुमचं विश्लेषण काय? आपण अर्थसंकल्प भाषणाच्या आधी जी चर्चा केली होती त्याच्यामध्ये आपण वित्तीय तुटीबद्दल चर्चा केली होती आणि तेव्हा म्हटलं होतं की त्याची मर्यादा राखतच जे काही करायचं ते करणं हे क्रमप्राप्त आहे। मला वाटतं ती मर्यादा, त्याची जी जबाबदारी जाणीव अर्थमंत्र्यांनी दाखवलेली आहे ती अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर कुठेतरी सामान्य माणसाला दिलासा देण्याची जी आवश्यकता होती ती त्यांनी कररचनेत जे बदल केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण अधिक चर्चा करूया, पण तेही त्यांनी दाखवलेलं आहे। जे आतापर्यंत एक नवा पायंडा आपल्याला दिसत होता की बजेटमध्ये आकड्यांची भरमारी न करता जो खरा संकल्प त्यातनं जो आहे, म्हणजे जे जनसामान्यांसाठी काय करायचं, आज अर्थमंत्र्यांचं भाषण थोडं लांबलं असलं तरी त्या सगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे असं मला वाटलं। त्याचबरोबर काही अर्थातच अपेक्षा शेअर बाजाराच्या होत्या। शेअर बाजारांनी एक विशिष्ट प्रकारची भूमिका दाखवलेली आहे, पण काही अपेक्षा अशा होत्या, लॉंग टर्म कॅपिटल गेन्स त्याबद्दल पूर्तता झालेली दिसत नाही आणि डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, जे अधिक कर भरणारे किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणावरती डिव्हिडंड येतो त्यांना एक काही प्रमाणामध्ये फटका बसणार आहे। यामुळे शेअर बाजारावरती त्याचा तात्कालिक परिणाम झालेला दिसतोय, परंतु एक दीर्घकालीन विचार करता आपण त्याचा सुरुवात केली तसं एक आश्वासक असं बजेट नक्कीच सादर झालेलं आहे असं वाटतं। ठीक आहे, मी थेट पुण्याला जातोय। आपल्यासोबत अभय टिळक आहेत। अभय टिळक, तुमची प्रतिक्रिया ती महत्त्वाची आहे, ती या अर्थानं की हे बजेट मांडताना सरकारनं नवं आर्थिक धोरण सुद्धा लागू करण्याचा एक प्रयत्न केलेला दिसतोय, ज्यामध्ये ग्रामीण भाग असेल, कृषी क्षेत्र असेल, शेतकरी असेल, आरोग्य सुविधा असतील म्हणजे हेल्थ सेक्टर असेल आणि शिक्षण, अशा ज्या कोअर सेक्टर्स ज्याला आपण म्हणूया त्यावरती भर दिलेला आहे। एकूणच हे बजेट नेमकं कसं आहे आणि यातून किती दिलासा हा सर्वसामान्य भारतीयांना मिळेल असं वाटतंय? मला असं वाटतं आशिष की यावेळच्या आत्ता जे आपण ऐकलंय त्याचं एक पहिल्यांदी मनावर ठसणारं ज्याला आपण म्हणतो प्रतिमा किंवा इम्प्रेशन असं आहे की खूप अकारण काहीतरी चमकदार करण्याचा मोह हा सरकारने टाळला आहे। वित्तीय परिस्थिती त्याला अनुकूल नाही हे जितकं खरं आहे तितकंच मला असं वाटतं की 2016 नंतर ज्या पद्धतीने आपण आर्थिक धोरण हाताळलं आहे त्यातनं एका वास्तवाचं चांगलं भान शासनाला आलं आहे। कुठेतरी एकदम धक्के देऊन डोळे चमकवण्यापेक्षा ज्याला आपण ग्रॅज्युअल शिफ्ट म्हणतो, विशेषतः आयकराच्या संदर्भामध्ये जे आत्ता सरकारने पाऊल उचललेलं आहे हे अत्यंत स्तुत्य आहे की एकदम करदात्यांना नवीन रचनेमध्ये ढकलण्यापेक्षा आत्ता दोन्ही पर्याय ठेवलेत। त्यामुळे कदाचित कर खात्याचं म्हणजे टॅक्स ऑथॉरिटीचं काम वाढेल, पण करदात्यांना एक त्यातनं स्टॅबिलिटी विथ चेंज स्टॅबिलिटी आणि म्हणून वास्तवाचं भान आणि मग कल्पकता त्यातल्या दाखवण्यावरती जो भर आहे, आपण तपशीलवार बोलू, पण प्रामुख्याने नापीक जमिनींवरती सोलर म्हणजे सौर ऊर्जा तयार करणं ह्यासारखे जे उपक्रम आहेत हे निश्चित चांगले आहेत। किंवा ग्रामीण म्हणजे जिल्हा रुग्णालयांना वैद्यकीय कॉलेज जोडणं हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहेत। मला मी फक्त नोंदवून ठेवतो, असमाधान एकच गोष्टीचं आहे की शिक्षणासाठी भरीव तरतूद जरी केलेली असली तरी कौशल्यविषयक शिक्षणासाठी 3000 कोटींची तरतूद आणि पुन्हा तीच भूमिका, ही जरा त्याच्यामध्ये आणखी कल्पकतेची अपेक्षा होती, ती मात्र ह्या टप्प्यावरती पूर्ण झालेली दिसत नाहीये। पण मी म्हटल्याप्रमाणे वास्तवाचं भान आणि कल्पकता याचा एक अत्यंत संतुलित भूमिका या अर्थसंकल्पामध्ये दिसते। ठीक आहे, आपल्यासोबत सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच भाजपचे प्रवक्ते आहेत ॲडव्होकेट विश्वास पाठक। बजेट मांडलं गेलेलं आहे, जवळपास 2.5 तास हे बजेटचं भाषण किंवा बजेट हे झालेलं आहे आणि निर्मला सीतारामन यांनी सविस्तर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत। नक्कीच तुमच्याकडनं स्वागत होईल। विरोधी पक्षाची प्रतिक्रिया आपण अजून घेतलेली नाही आहे, ती विरोधी पक्षासारखीच असेल,
हे काही नव्यानं मी सांगितलं पाहिजे असं नाही आहे. तरीसुद्धा जसं आता अभय टिळक म्हणाले की तुम्ही स्किल डेव्हलपमेंटसारखा एक विषय हाती घेतला आणि तो मोदी सरकारची देण आहे देशाला असं म्हणत त्याचा प्रचार केला गेला आणि आज तुम्ही बघताय तर 2,900 कोटी रुपयांची जेमतेम तरतूद आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत की आपण मागे जे केलेलं आहे त्याचा पाठपुरावा पुढे किती करतो आहोत, ह्याचं जर का विश्लेषण केलं तर हे बजेट कुठवर आहे असं वाटतं. नाही बघा, पाठपुरावा करत असताना अनेकदा तुम्हाला तत्कालीन परिस्थितीला देखील समोर जायचं असतं. आज या सरकारवर, या फायनान्स मिनिस्टरवर प्रेशर कशाचं आहे तर फिस्कल डिफिसिटचं. तर फिस्कल डिफिसिटचं त्यांनी मिनिमम ॲडव्हान्टेज घेऊन 0.5%चा ॲडव्हान्टेज घेऊन 3.8% तो त्यांनी एक्सेप्ट केलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक प्रकारचे फार चांगल्या गोष्टी केल्या. आता बजेट म्हणजे केवळ फक्त पैशाचं अलॉकेशन हा भाग नसतो. माझ्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे यांनी अनेक गोष्टी कायद्यांमध्ये बदल, गव्हर्नन्सचे विषय, सिम्प्लिफिकेशन या गोष्टी केलेल्या आहेत. जसं इन्कम टॅक्समध्ये वेल्थ शुड बी रिस्पेक्टेड हा जो कन्सेप्ट प्रधानमंत्र्यांनी मांडला होता, त्याप्रमाणे इन्कम टॅक्स दात्यांसाठी त्यांनी अनेक सोपीकरण म्हणजे सुलभीकरण याच्यात केलेलं आहे. नंतर जसं अपील देखील हे फेसलेस होणार आहे. आतापर्यंत रिटर्न्स किंवा असेसमेंट हे फेसलेस होतं, आता अपील देखील फेसलेस होणार आहे. नंतर टॅक्सच्या माध्यमातून त्यांनी देखील अनेक गोष्टी केलेल्या आहेत. जसं इन्कम टॅक्सच्या दृष्टीने सामान्य जनतेच्या मनातला जो विषय असतो, तर त्यांनी जे सगळे स्लॅब्स आहेत, या स्लॅब्सला देखील त्यांनी जवळजवळ अर्ध्या केलेले आहेत, 50% केलेले आहे. जर ते म्हणजे एक्झम्पशन आणि डिडक्शन जर एक्सेप्ट करत नसेल तर मला असं वाटतं की याचा पूर्ण भार हा सिम्प्लिफिकेशनकडे दिसत आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार मोठा दिलासा देणारं हे बजेट आहे. 15 लाख कोटीची तरतूद आहे. नंतर ॲग्रिकल्चर पंप त्यांना दिले जाणार आहे. सोलार जी पडीत जमीन आहे त्याच्यावर देखील सोलारच्या माध्यमातून वीज निर्मिती आहे. आणि शिक्षणामध्ये देखील त्यांनी नवीन कल्पना आणलेल्या हेरिटेजची एक डीम्ड युनिव्हर्सिटी करण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की अनेक कल्पनापूर्ण अशा नवीन गोष्टी अशा या बजेटमध्ये आहे आणि यांनी नक्कीच जनतेमध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे. आनंद देवधर आहेत आपल्यासोबत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यामुळं टॅक्स संदर्भातलं त्यांचं विश्लेषण हे फार महत्त्वाचं आहे. आनंद देवधर, प्रश्न असा आहे की मध्यमवर्गीयांना जे खऱ्या अर्थानं टॅक्स पेयर किंवा करदाते असतात त्यांना भरीव दिलासा दिला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आता 2.5 लाखांपर्यंत कुठलाही कर नाही आहे किंवा 2.5 ते 5 पर्यंत 5% आहे, पुन्हा 5 लाखाच्या वर 7.5 पर्यंत 10% आहे. असे वेगवेगळे स्लॅब तयार झालेले आहेत. पुन्हा आधीचाही पर्याय सुरूच आहे आणि नवाही पर्याय तुम्हाला स्वीकारता येणार आहे. हे जे 2 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जे एक्झम्पशन आणि डिडक्शन हा प्रकार ठेवलेला आहे, सोप्या भाषेत नेमका करदात्यांना दिलासा काय मिळू शकतो हे सांगा. माझ्या मते फार मोठा काही दिलासा याच्यात नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आपण डिटेलमध्ये वर्किंग करून त्याच्या एक्सेल शीट बनवून उद्या सगळं सांगता येईल व्यवस्थित. पण एक सुरुवात गव्हर्नमेंटने अशी केलेली आहे की आम्ही तुमच्या मागे लागणार नाही, तुम्ही अतिशय सोपे रिटर्न्स भरा, फक्त तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट करता त्याचं डिडक्शन तुम्ही मागू नका आमच्याकडे. हा त्यांनी यावर्षी ऑप्शन ठेवलेला आहे. भारताच्या इतिहासात माझ्यामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की करदात्याला 2 प्रकार उपलब्ध आहेत रिटर्न भरण्याचे. आत्तापर्यंत एकाच प्रकारे भरता येत होतं, आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तुम्हाला जर सगळी एक्झम्पशन डिडक्शन्स घ्यायची असतील, LIC, PPF, NSC वगैरे, तर तुम्ही जुन्याच पद्धतीने भरा. आणि जर तुम्हाला यापैकी कसलाही बेनिफिट घ्यायचा नसेल तर तुम्ही या नवीन रेटने भरा. आता या नवीन रेटमध्ये जवळपास 6 स्लॅब केलेले आहेत त्यांनी. खरं म्हणजे एवढं क्लिष्ट करण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांचं काही रेव्हेन्यू कलेक्शनचं टार्गेट असेल ते एकदम फॉरगो करता येणार नाही, त्यामुळे त्यांनी तसं ठेवलं असेल. याबद्दल फार दोष त्यांनाही देऊन चालणार नाही. पण एक मला आठवतंय 2 वर्षापूर्वी मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की एक इंटरनॅशनल स्टँडर्डचं टॅक्स रिजाईम आपल्या इथे असायला पाहिजे, म्हणून एक अभ्यास करणारी समिती नेमायची आणि त्यांचा रिपोर्ट द्यायचा. त्याच्यामध्ये जुनं जे डायरेक्ट टॅक्स कोड होता चिदंबरम साहेबांच्या वेळेस जो आला होता तो, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर इन्कम टॅक्समध्ये सवलत होती, पण तुम्हाला कोणतीही डिडक्शन मिळत नव्हती. माझ्या मते एक पाऊल त्या दृष्टीने पुढे टाकलेलं आहे. कदाचित 2 वर्षानंतर तो डायरेक्ट टॅक्स कोड येईल आणि त्याच्यामध्ये कदाचित 7.5-8 लाखापर्यंतचं इन्कम एक्झम्प्ट होईल, पण कोणतीही डिडक्शन मिळणार नाहीत. हे मला प्रथम इथे सांगायचं आहे की करदात्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांना हे ऑप्शन दिलेलं आहे. हे नवीन ॲक्ट जो आता येईल त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत की तुम्हाला जर तुम्ही म्हणत असाल, मी आता एक रफ कॅल्क्युलेशन केलं, 10 लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल आणि 1.5 लाखाचं एक्झम्पशन घेतलं तुम्ही,
तर तुम्हाला 82,500 टॅक्स येतो. नवीन याच्याप्रमाणे फक्त 75,000 येतो. त्यामुळे 10 लाखापर्यंत तुमचं इन्कम आणि तुम्ही 1.5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट केल्यात याच्यामध्ये तुम्हाला नेट टू नेट 7,500चा फायदा आहे वर्षाला. तो काही फार असा म्हणता येणार नाही. पण मी 2-3 दिवसापूर्वी काही लोकांशी बोलताना असं म्हटलं होतं की फिस्कल डेफिसिट हे चिंताजनक विषय आहे. इन्कम टॅक्सचं कलेक्शनसुद्धा मनासारखं झालेलं नाही. GSTचं कलेक्शन आत्ता गेले 2 महिने स्टेडी होते. अशा परिस्थितीत फार काही इन्कम टॅक्सद्वारे सरकार देईल असं मला पर्सनली वाटत नव्हतं आणि तसंच झालेलं आहे. फार काही दिलेलं नाही. दुसरं याच्यात एक महत्त्वाचं आहे की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची जी प्रोसिजर आहे त्यांनी ऑटो पॉप्युलेट करता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे जे काही इन्कम असेल ते ऑटोमॅटिकली तुमच्या फॉर्ममध्ये भरून येईल आणि तुम्हाला कोणत्याही सल्लागाराची रिटर्न भरण्यासाठी आवश्यकता नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची याच्यात बदल झाला आहे जो आपण असं म्हणू शकतो की लहान बिझनेसमनसाठी आहे की टॅक्स ऑडिटची जी लिमिट होती ती 1 कोटीवरती जर तुमचा टर्नओव्हर गेला तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करून घ्यायची आवश्यकता होती. ती मर्यादा त्यांनी थेट 5 पट वाढवून 5 कोटीपर्यंत नेलेली आहे. म्हणजे जे छोटे व्यापारी आहेत ज्यांचा 5 कोटीपर्यंत व्यवसाय आहे त्यांना त्यांची बुक्स ऑडिट करून घ्यावी लागणार नाहीत. याच्याबरोबर दुसरा एक सेक्शन होता ज्याच्यामध्ये 2 कोटीपर्यंत जर तुमचा टर्नओव्हर असेल तर 8% प्रॉफिट दाखवून तुम्हाला कोणतीही पुस्तकं मेंटेन न करता इन्कम टॅक्स भरता येत होता. ती लिमिट रिव्हाईज केली की नाही ती माझ्या मते आता हे टॅक्स ऑडिटची लिमिट 5 कोटी केल्यावर ती लिमिटही 5 कोटी जाईल अशी अपेक्षा आहे. अजून मी फाईन प्रिंट वाचलेलं नाही आहे. ठीक आहे. आपल्यासोबत खरं तर अजित जोशी सुद्धा आहेत त्याविषयी बोलायला. पण आपल्यासोबत नागपूरहून त्याआधी अभिजित केळकर आहेत जे कर सल्लागार आहेत. मी त्यांच्याकडे जातो आणि मग मी अजित जोशी यांच्याकडे येतो आहे कारण मला आणखीन त्याच्या क्लिष्टतेकडं अजित जोशी यांच्या माध्यमातून जायचं आहे. अभिजित केळकर, आत्ता एक प्रकारे टॅक्स रिफॉर्म्स झालेले आहेत म्हणजे 2 पर्याय दिलेले आहेत. पहिल्यांदा असं झालेलं आहे की जुना पर्याय सुद्धा तुम्ही हाताळा, नवीन पर्याय सुद्धा घ्या आणि एक्झम्पशन डिडक्शनचा लाभ घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर पुन्हा मग मागच्या पर्यायानं पुढे जा. यामधनं खरंच करदात्यांना दिलासा मिळणार आहे की केवळ विरोधी पक्ष जशी प्रतिक्रिया देईल की हे शब्दाचे बुडबुडे आहेत किंवा ही फसवी घोषणा आहे, नेमकं काय? माझ्या मते कर रचनेमध्ये फरक केल्यामुळे छोट्या करदात्यांना नक्कीच दिलासा मिळणार. म्हणजे तुमचं उत्पन्न जर 5 ते 10 लाखाच्या मध्ये आहे किंवा 10 ते 15च्या मध्ये तुम्हाला काही ना काही दिलासा मिळणार आहे. माझ्या मते ही रक्कम एक 20,000 ते 70,000च्या मध्ये जाऊ शकते. म्हणजे एवढा पैसा करदात्यांच्या हातात मोकळा राहणार आहे. गमतीचा भाग असा आहे की माननीय अर्थमंत्र्यांनी असं म्हटलं की तुम्ही नवीन जर कर रचनेमध्ये जर गेलात तर तुम्हाला कुठल्याही कन्सल्टंटची मदत घ्यायची गरज नाही आणि तुम्ही रिटर्न भरू शकाल. पण गमतीचा भाग हा असा आहे की 2 पर्याय असल्यामुळे मी या पर्यायात जाऊ की मी त्या पर्यायात जाऊ याच्याकरता तुम्हाला शेवटी कन्सल्टंटचीच मदत घ्यावी लागणार आहे की माझा फायदा कुठे होणार आहे, माझा टॅक्स कुठे कमी लागणार आहे. शेवटी तुम्हाला कन्सल्टंटकडे जाऊनच त्याप्रमाणे तुमचा कर भरायचा आहे. त्यामुळे हे थोडं फसवं आहे की पर्याय 2 दिले आहे आणि आम्ही सुलभीकरण करतोय. माझ्या मते हा जुना पर्याय ठेवायलाच नको होता, नवीन स्लॅब रेट आणायला हव्या होत्या आणि त्याप्रमाणे पुढे जावं. पण गमतीने त्यांनी दोन्ही पर्याय खुले ठेवले आहे. त्यामुळे माझ्या मते सध्या लोकांमध्ये कन्फ्युजन अजून वाढणार आहे आणि अल्टिमेटली त्यांना कर सल्लागाराची मदत घेऊन त्याप्रमाणेच रिटर्न भरावं लागणार आहे. ठीक आहे. आपल्यासोबत अजित जोशी आहेत. अजित जोशी, यामध्ये म्हणजे आधी कसं व्हायचं की बऱ्याच वेळेला तुम्ही LIC किंवा NSE किंवा आणखीन काही घ्या, कशासाठी घ्या तर तुमच्या टॅक्समध्ये तुम्हाला काही रिबीट मिळेल. बरोबर. आता यातून असं दिसतंय की तुम्हाला गरज असेल तर LIC घ्या, बरोबर. टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून तुम्ही LIC किंवा तत्सम गोष्टी घ्या असं काही नाहीये. सरकार म्हणतंय तुम्ही तुमच्या पद्धतीने तडजोड करा, आम्ही तुमच्या समोर दोन्ही ऑप्शन ठेवतो. नाही, कसं आहे त्याच्यामध्ये 2 मुद्दे येतात. एक तर मुद्दा असा येतो की माननीय अर्थमंत्र्यांचं जे भाषण होतं त्याच्यात थोडा कन्फ्युजन असं होतं की त्या एक्झम्पशन हा शब्द वापरत होत्या जेव्हा की ही सगळी डिडक्शन्स आहेत. तर त्यामुळे फाईन प्रिंट वाचल्याशिवाय बऱ्याच गोष्टींवरचं स्पष्टता येणार नाही. परंतु तुम्ही म्हणताय त्याच्यातला दुसरा मुद्दा असा होता
की मेडिक्लेम आणि LIC या दोन गोष्टी अन्यथा सुद्धा कोणीही घ्याव्या अशाच स्वरूपाच्या आहेत. ती एका अर्थाने मी तर असं म्हणेन, आणि खास करून आजच्या युगामध्ये 90च्या पूर्वी जेव्हा फिक्स्ड सर्व्हिस होती, नोकरी होती, एम्प्लॉयमेंट होती, तेव्हा ते सगळं चालत होतं. पण आजच्या युगामध्ये खरं सांगायचं तर त्या बेसिक नेसेसिटीज आहेत, असं आपण म्हणायला हरकत नाही. तर त्याचा बेनिफिट आता जाणार. म्हणजे जर मी दुसरा ऑप्शन निवडला तर त्याचा पूर्वी जो मिळत होता तो बेनिफिट जाणार. बरं, मग फायदा किती होणार? तर मला वाटतं आता कोणीतरी या दोघांपैकी म्हणालं तसं 10 लाखात 7,500 इज लेस दॅन 1%. तर मग हे नक्की का केलंय आणि ह्याच्यातनं काय उद्दिष्ट आहे मला तरी आकलनात येत नाही. म्हणजे एका बाजूला मला असंही आणि त्याचबरोबर वाटतंय की मूलतः भारतीय मध्यम वर्गाचा जो चेहरा मोहरा आहे की ज्याच्यामध्ये सेव्हिंग्स किंवा बचतीवर पारंपरिकरित्या मोठा भर दिला गेला. गेल्या 10-15 वर्षात भारतीय मध्यम वर्ग अग्रेसिव्हली शेअर मार्केटमध्ये आला, पण अग्रेसिव्हली शेअर मार्केटमध्ये येतानाही त्याने एक छोटा कॉम्पोनंट हा सेव्हिंग्सचा ठेवलेला होता आणि ज्याचा त्याला कराचाही फायदा मिळत होता. आता तोही काढून घ्यायचा आहे का किंवा काय आहे? म्हणजे मी म्हटलं तसं की हे खूप गोंधळमय आहे, हे खूप कन्फ्युजिंग आहे. त्याचप्रमाणे आता देवधर साहेब म्हणाले तर 1 कोटीचं जर माझं आकलन बरोबर असेल सर, तर मला असं वाटतं की फक्त कंपन्यांना 1 कोटी ऑडिट होतं. इंडिव्हिज्युअलला म्हणजे तुम्ही जे छोटे मोठे व्यापारी म्हणालात त्यांना 2 कोटीच होतं. तर मला वाटतं ती लिमिट नाही बदलली आहे, ती कंपन्यांची बदलली आहे, MSMEची, की त्यांना 1 कोटीच्या ऐवजी आता 5 कोटी केलेलं आहे. तर म्हणजे मग पुन्हा जो छोटा म्हणजे कंपन्या आणि व्यक्ती आणि खास करून प्रोफेशनल्सना जी 50 लाखाची लिमिट होती ती खरी वाढवायची नितांत गरज होती आणि त्यांना खूप सारे इश्यूज होते. काही समजायला मार्ग नाही. म्हणजे आता द डेव्हिल इज इन डिटेल्स असं. ठीक आहे. पण ह्या मुद्द्यावर इथे GST मध्ये मेडिक्लेमचा विषय यांनी काढला म्हणून मेडिक्लेमची पॉलिसी आता सार्वत्रिक झालेली आहे आणि साधा तुम्ही 5 लाखाचा मेडिक्लेम घेतला तरी तुम्हाला 50,000-1,000 टाकावे लागतात. त्याच्यावरती GST लागतोय, म्हणजे तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. आता अशा ठिकाणी आयुर्विम्यावरती एवढा मोठा खर्च सरकार करणार आहे, तर विमा कंपन्यांचे खिसे भरण्याकरता हा व्यवहार होतोय, याची खरं म्हणजे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती. पर्सनल टॅक्सेशन मध्ये अजूनही काही थोडे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. उदाहरणार्थ आता पुन्हा एकदा डेव्हिल इज इन डिटेल्स, आपल्याला माहित नाही की ते नक्की काय प्लॅन केलेलं आहे. प्रिंटआउट बघा. परंतु खूप काळापासून मी तुमच्याही वाहिनीवर इतरही ठिकाणी बोलत आलेलो आहे की सॅलरी स्ट्रक्चर मध्ये अत्यंत ॲब्सर्ड अशी असंख्य एक्झम्पशन रिडक्शन 10 वर्ष आहेत. म्हणजे हॉस्टेलचं काय 200 रुपये पर महिना किंवा एज्युकेशनचं 100 रुपये पर महिना. तर दॅट शुड हॅव बीन डन अवे. ते का नाही झालंय, आता ह्या वेळेला झालंय की नाही त्याची कल्पना नाही. सो हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की ज्याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला की एखादी प्रॉपर्टी ही जर का तुमच्या रजिस्टर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी दराला विकली जात असेल तर आधी 5% होतं, आता त्यांनी 10% केलं. पण माझं असं म्हणणं आहे की हे मुळातच डबल टॅक्सेशन आहे. कारण तुम्ही जर रजिस्टर्ड प्रॉपर्टी म्हणजे रजिस्टर्ड व्हॅल्यूपेक्षा मी कमी विकत असेल तर बायरलाही टॅक्स आहे आणि सेलरलाही टॅक्स आहे. बरं, हे काय आहे? म्हणजे तुम्ही एक गृहीतच धरताय की रजिस्टर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी व्हॅल्यूला विकली म्हणजे त्यात काहीतरी ब्लॅकचा व्यवहार आहे. मला जे वारंवार वाटतं ना की कररचना ही सामान्य माणूस गुन्हेगारच आहे अशा पद्धतीने का करावी. असं खूप वेळेला होतं की एखादी प्रॉपर्टी डिस्प्युटेड असते, एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इश्यूज असतात, त्यामुळे त्याचा व्यवहार रजिस्टर्ड व्हॅल्यूला होऊ नाही शकत. मग पुन्हा त्याचं स्टॅम्प व्हॅल्युएशन करा वगैरे हे प्रोसेस येते. हा स्टॅम्प व्हॅल्युएशन, पण त्या प्रोसेसमध्ये परत नॉट ओनली इट इज अन ऑप्शन बट देर इज एक्सपेंडिचर. मी पण मुंबईत आहे, आपल्याला माहिती आहे काळ्या व्यवहार खूप होतो याच्यामध्ये. पण त्याचबरोबर आपणच फक्त मुंबईत होत, मुंबई बाहेर काय होतं? मुंबईमध्ये सुद्धा, मुंबईच्या बाहेर सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे कोणालाही एकाला टॅक्स करणं, दोघांनाही टॅक्स करण्यामध्ये काय लॉजिक आहे? आता ठीक आहे. त्यामध्ये क्लिअर केस ऑफ डबल टॅक्सेशन. ठीक आहे. आपल्यासोबत अजित अभ्यंकर सुद्धा आहेत, कम्युनिस्ट नेते आहेत, त्याचबरोबर विश्वास उटगी आहेत जे कामगार नेते आहेत, बँकिंग तज्ज्ञ आहेत, आणि अतुल लोंढे आहेत जे काँग्रेसचे प्रवक्तेही आहेत. मी अजित अभ्यंकर यांच्याकडे आधी जाणार आहे, पण त्याआधी मी अतुल लोंढे यांच्याकडे जातोय कारण त्यांना घाई आहे, निघायचं आहे कुठे. कमिटमेंट दिली आहे, तुम्हाला दिलेली कमिटमेंट. अतुल लोंढे, असं आहे की ओव्हरऑल बजेट जे आहे, ओव्हरऑल बजेटच्या संदर्भात हे बजेट कदाचित याहीपेक्षा चांगलं होऊ शकलं असतं की नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये एवढाच एक मार्ग होता जो सुकर होऊ शकला होता, कारण वित्तीय तूट ही 3.8% गेलेली आहे आणि त्याची कबुली आधीच देऊन टाकलेली आहे. म्हणजे मागच्या बजेटच्या वेळेस आठवत आहे अध्यक्षांनी त्यांना रिमाइंड केलं की तुमच्याकडनं काही राहिलंय का, तर मग त्या म्हणाले की होय फिस्कल डेफिसिट इतका आहे असं त्या गेल्या बजेटच्या वेळेस म्हणाल्या होत्या. पण यावेळेस मात्र त्यांनी बजेटमध्येच फिस्कल डेफिसिट का वाढतंय, कशासाठी वाढतंय आणि याचे संकेत कसे कालच्या आर्थिक पाहणी अहवालात दिले होते, म्हणून आमचा नाईलाज झालेला आहे, यावरनं दिसतंय काय
कालचा आर्थिक पाहणी अहवाल हा आधार आहे या बजेटचा आणि त्यातूनच आपल्यालाही लक्षात आलं होतं, संकेत मिळाले होते की हे बजेट कसं असू शकतं. नाही इकॉनॉमिक तसं काय नाही, त्याच्या पलीकडे आहे. आर्थिक सर्वे जे आहे आणि आजचं बजेट जे आहे त्याच्यामध्ये फार मोठा डिस्कनेक्ट आहे. कालचा आर्थिक सर्वे जो होता तो आम्ही कसं बरोबर आहे म्हणजे मोदी साहेब कसं बरोबर आहे, इथे आम्हीचा प्रश्न नाही आहे, मोदी साहेब कसे बरोबर आहे याच्यावर होता, पण तो प्रश्न वेगळा आहे. एक मग महत्त्वाची त्यामध्ये 6.5% विकास दर जाईल पुढच्या वर्षासाठी असं म्हटलं होतं. आता इथं काय म्हटलंय, नॉमिनल ग्रोथ रेट हा 10% आहे. नॉमिनल आणि रिअलमध्ये 4%चा डिफरन्स असतोच. मागच्या वेळेस पण त्यांनी 60% सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात 12% नॉमिनल सांगितलं होतं. आता ते 4.5% आलेलं आहे. त्यामुळे त्या आकड्यांवर जाऊ नये, कारण की आकड्यांवरचा विश्वास जो आहे तो गेलेला आहे. हे बजेट 2020चं बजेट होतं, पण हे टेस्ट मॅच सारखं बजेट होतं. शेवटी त्यांनी सोडून दिलेलं आहे, ते रिडिंग सोडलेलं आहे, कन्क्ल्यूड नाही केलेलं आहे पूर्ण. त्यांना रिडिंग सोडून द्यावं लागलं. कदाचित तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला असेल किंवा थकल्या असतील त्या. 2.5 तास हे बजेट चाललं. पण एक गोष्ट लक्षात घ्या आशिष, तुम्ही 8 लाख कोटीचा डिफरन्स आहे रेव्हेन्यू आणि रिसिप्ट्समध्ये. आणि आज अपेक्षा काय होती, 3.8 पर्यंत आले हरकत नव्हती. फिस्कल एक्सपान्शन शिवाय तुमचा जो पर्याय नव्हता आणि ते 3.8 पर्यंत 4 पर्यंत जाईल अशी अपेक्षा विरोधकांची पण होती. पण जे लोकांची क्रयशक्ती वाढवण्याची जी अपेक्षा होती ती अपेक्षा मी देतो किंवा नाही देत याच्यामध्ये अटकून राहिलेली आहे. जसं आता या सगळ्या तज्ज्ञ लोकांनी त्याचं विश्लेषण केलं, ते देतो की नाही ते त्याच्यामध्ये अटकून, म्हणजे इकडली टोपी तिकडे, तिकडली टोपी इकडे, अशा पद्धतीचं जे आहे एक आता जे वरवर आपण भाषण ऐकलेलं आहे त्याच्यावरून तरी लक्षात येतं. आता हे डिसइन्व्हेस्टमेंट किंवा डायव्हेस्टमेंटमधनं किती पैसा येणार आहे हे सांगितलं नाही, कारण हिंमत झाली नसेल. BPCL असेल किंवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे किंवा कॉन्कॉर्ड आहे, ह्या महारत्न कंपन्या, प्रॉफिट देणाऱ्या कंपन्या. आणि अशी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, या कंपन्यांनी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य घरातल्या लोकांना उच्च मध्यमवर्गीय घरामध्ये आणलेलं आहे, कारण की त्या नोकऱ्या सरकारच्या PSU मधल्या होत्या. हा भाग वेगळा. मनरेगाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहावं लागेल की 60,000 कोटी मागच्या वेळेस होतं, किती वाढवलं. बाकी तुम्ही जे सांगितलं की त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, पण त्याच्यामध्ये थोडी मागच्या वेळेसपेक्षा आता वाढ केलेली आहे. पूर्ण कृषी बजेट 2.85चं होतं, 2.83 वर ते आपल्याला दिसत आहे मागच्या वेळेसपेक्षा. तर त्या याच्यामध्ये फार मोठे बदल केले असं दिसत नाही. आणि एक्सपोर्ट्स जो आहे, एक्सपोर्ट जर वाढला नाही, हे पहा सगळं कंपन्यांच्या दृष्टीने तुम्ही बोलून राहिलेले आहे, त्यांच्या टॅक्सेसबद्दल बोलून राहिले, ते ठीक आहे, पण खरेदीदाराचं काय, त्याची जर क्रयशक्ती वाढली नाही आणि डिमांड मार्केटमध्ये आली नाही, जे कन्झम्पशन आपण म्हणतो, तर मग प्रोडक्शन होणार नाही, नोकऱ्या निर्माण होणार नाही. आणि नोकऱ्या निर्माण झाल्या नाही तर तुम्ही हे प्रोडक्शन झालं नाही, तुम्ही विकाल काय आणि टॅक्स काय येईल. त्यामुळे सगळे सप्लाय साईड चालू आहे. जर इकॉनॉमिक्सच्या भाषेत बोललो तर सप्लाय साईडचाच विचार चालू आहे, डिमांड साईडचा विचार चालू नाही आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या, शेतकरी असेल मनरेगाच्या माध्यमातून किंवा मध्यमवर्गीय असेल, गरीब असेल, याच्या हातामध्ये जो पैसा जायला पाहिजे नव्हता, त्या अनुषंगानं हे सरकार जे आहे त्याची कमिटमेंट जी आहे ती कमी दिसते. कालचा इकॉनॉमिक सर्वे वाचल्यानंतर असं अपेक्षित होतं की फिस्कल स्पेस ते वापरणार आहे. आता तो आपण ज्याला मल्टीप्लायर जो म्हणतो तो 4 पर्यंत गेले असं तरी हरकत नव्हतं, पण ती स्पेस जी आहे ती सामान्य माणसाला दिली नाही. एकंदरीत असं दिसतं, आमदनी 98 और खर्चा रुपया, अशा पद्धतीचं हे जे बजेट आहे हे दिसतं. म्हणजे विरोधासाठी विरोध नाही, आम्ही तुम्हाला आकड्यासहित बोललेलो आहे या गोष्टी. ठीक आहे. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत, कम्युनिस्ट नेते आहेत आणि स्वतः अर्थविश्लेषक सुद्धा आहेत. अभिजित अभ्यंकर, कालचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यातली हेडलाईन काय होती, महत्वाची बातमी काय होती, ती ही होती की संपत्तीचे स्रोत, वेल्थचे रिसोर्सेस हे वाढवण्यावरती भर असेल. हे जे बजेट सादर झालेलं आहे यात वेल्थ रिसोर्सेस किंवा संपत्तीचे स्रोत वाढतायत असं तुमच्या लक्षात येत आहे का? आणि त्याचबरोबर तुमची खरंच स्वाभाविक प्रतिक्रिया या बजेटवरती काय? तर संपत्तीचे स्रोत वाढवणं, हे संपत्ती वगैरे हा जो शब्द आहे ना, हा माझ्या अर्थशास्त्रात बसत नाही. मुद्दा आहे उत्पादनाची ॲक्टिव्हिटी वाढेल का, उत्पादन, सेवा आणि वस्तूंचं उत्पादन वाढेल का, रोजगार वाढेल का, या अर्थशास्त्रातल्या टर्म्स आहेत. हे संपत्ती वगैरे ज्या टर्म्स आहेत या माझ्या मते आपल्या इकॉनॉमिक मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये याला फारसा, म्हणजे शाब्दिक काय कोणाला वापरायचं वापरावं, पण त्याला व्यावहारिक योग्य अर्थशास्त्र म्हणून अर्थ आहे असं मला वाटत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एनिवे तो मुद्दा बाजूला ठेवा, तसं काहीच नाही आहे याच्यामध्ये. हे जे बजेट आहे हे बजेट त्यांनी सादर केलं. आता गंमत अशी आहे की त्याचे सगळे नंबर्स आहेत, म्हणजे फिस्कल डेफिसिट नेमकं किती आहे, एक्सपेंडिचर किती आहे, रिसीट बजेट, एक्सपेंडिचर बजेट, रेव्हेन्यू फॉरगॉन, ही स्टेटमेंट्स अजूनपर्यंत वेबसाईटवरती मी इथे येईपर्यंत तरी मला उपलब्ध झाली नव्हती, कारण ती वेबसाईटवर टाकलेलीच नव्हती. आता त्याच्यानंतर बघितल्यानंतर त्याच्या जास्ती नंबर्समध्ये बोलता येईल. पण त्यांनी बजेट स्पीचमध्ये जे बोलले नंबर्स, त्या नंबर्सच्या आधारे मी काही स्पेसिफिक सांगतो की या बजेटमध्ये एम्प्लॉयमेंट वाढवण्याबद्दल अक्षरशः एक शब्दही नाही.
एकच बोलल्या की इंजिनियर्सना लोकल गव्हर्नन्स बॉडी जे आहेत त्याच्यामध्ये इंटर्नशिप करायची वगैरे काहीतरी आम्ही एक योजना करणार आहोत. ते सुद्धा किती काहीच नाही, म्हणजे आपलं जनरल टाकून दिलं. दुसरं, एम्प्लॉयमेंटबद्दल एकही शब्द नाही, एकही योजना नाही. मनरेगाचा तो उल्लेख त्यांनी शब्द सुद्धा काढला नाही तोंडात, म्हणजे किती वाढवली, काय केलं, काहीच नाही. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. आता एज्युकेशन, हेल्थ आणि SC हे 3 सेक्टर्स घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी केअरिंग इंडिया वगैरे याच्यामध्ये ते जे घेतात ते. आता तुम्ही जर पाहिलं तर हेल्थला त्यांनी सांगितलं की 69,000 कोटीची प्रोव्हिजन आम्ही हेल्थसाठी करतो. लक्षात घ्या, 30 लाख कोटीचं बजेट आहे. 30 लाख कोटीच्या बजेटमध्ये 69,000 कोटी हेल्थला दिलेले आहेत. याचा अर्थ ते बजेटच्या साधारणपणे 3 लाख 3 म्हणजे तर 1/3 ज्याला म्हणता येईल टक्का असे साधारण म्हणजे 1 लाख कोटी म्हणजे किती होतील? 2%. 3%. हां, तर ते अत्यल्प असं ते हां. आता अमाऊंट टक्के सोडून द्या, अमाऊंट किती आहे बघा तुम्ही. 69,000 कोटी रुपये ते म्हणतात. मागच्या वर्षी 62,000 कोटी होते. आता 62,000 कोटी ते म्हणतात की 10% नॉमिनल ग्रोथ आहे इकॉनॉमीची. म्हणजे तुमचं बजेट जे तुम्ही सगळं काढलेलं आहे इन्कम वगैरे हे तुम्ही 10% नॉमिनल ग्रोथ इकॉनॉमीची वेळ म्हणजे टॅक्स तेवढा वाढेल असं करून काढलेलं आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये हेल्थच्या प्रोव्हिजनमध्ये काहीही वाढ केलेली नाही इन रिअल टर्म्स. 62,000 कोटीवरून 69,000 कोटीवर आलेत. नीती आयोगाची शिफारस आहे की तुम्ही 1 लाख कोटी रुपये हेल्थसाठी प्रोव्हिजन केली पाहिजे. ही मागच्या वर्षीसाठीची होती. म्हणजे नीती आयोगाने जनरल 2022 साली जे काय आपल्याला अचीव करायचं आहे टार्गेट हेल्थसाठीचं त्याच्या दृष्टीने केलेली होती. म्हणजे हेल्थसाठी प्रोव्हिजन केलेली नाही पुरेशी. दुसरा प्रश्न आहे तो एज्युकेशन. एज्युकेशनवरती त्यांनी प्रोव्हिजन सांगितली 99,000 कोटीची आहे. आता 99,000 कोटी याचा अर्थ मागच्या वर्षी किती होती? 95,000 कोटी होती. म्हणजे 4,000 कोटी वाढले. म्हणजे काय वाढले तर नॉमिनल ग्रोथ ते जेवढी सांगतात तेवढे वाढलेले म्हणजे 10% पण वाढलेले नाहीत. पुढे SC ST घ्या, 85,000 कोटी रुपये SC आणि बॅकवर्ड क्लासेससाठी कास्टसाठी देतोय असं सांगितलं. लोकांना वाटतं 85,000 कोटी रुपये काहीतरी मोठं दिसते. मागच्या वर्षी 81,000 कोटी होते. आता त्यातले खर्च किती झाले हा वेगळा मुद्दा आपण बोलू का होत नाहीत वगैरे. म्हणजे वाढ किती झाली 4,000 कोटीची. ST शेड्यूल्ड ट्राईब्स यावर्षी म्हणले 53,700 कोटी रुपये. मागच्या वर्षी फिगर होती 51,000 कोटी रुपये. म्हणजे याचा अर्थ त्या बजेटमध्ये SC ST हेल्थ एज्युकेशन याच्यामधल्या प्रोव्हिजनमध्ये कुठेही वाढ झालेली नाही. नंबर 1. एकच मुद्दा फक्त आहे की डिपॉझिट गॅरंटी जी आहे बँकांमध्ये जर कोणाचे डिपॉझिट असतील आणि ते बँका बुडल्या तर ते त्याला जे काय गॅरंटी मिळते डिपॉझिटरला ती रक्कम त्यांनी 93 साली जी 1 लाख रुपये ठरवलेली होती 93 सालानंतर आजपर्यंत ती वाढलेली नव्हती. ती आता वाढवून त्यांनी 5 लाख रुपये केलेली आहे. ही त्यातल्या त्यात सकारात्मक एकमेव गोष्ट या बजेटमधली सांगता येईल. बाकी इकॉनॉमिक स्लोडाऊन मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट याच्याबद्दल काही नाही. आणि दुसरं अगदी स्पष्टपणाने सांगतो फिस्कल डेफिसिट वाढलं. का वाढलं कोणी चर्चा करत नाही हो. 3.8% आता फिस्कल डेफिसिट आहे म्हणजे या गेलेल्या काळाचं. काय 3.8% झालं. जे वाढलं आहे तुमचं काय मला वाटतं 3.3% तुमचं प्रपोज्ड होतं 3.8% झालं. का झालं? टॅक्स कलेक्शन कमी झालं. का कमी झालं? याचं कारण तुम्ही कॉर्पोरेट्सना प्रचंड टॅक्स सवलती दिल्यात आणि त्याच्यामुळे तुमचं टॅक्स कलेक्शन जे आहे स्लोडाऊनचाही परिणाम आहे. या 2 कारणामुळे ते कमी झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आणि मग त्याच्यामुळे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढली का? तशी वाढलेली दिसत नाही. आर्थिक मंदीच्या दृष्टीने काही परिणाम झालेला दिसत नाही. मॅन्युफॅक्चरिंग वाढलेलं नाही. उलटं मॅन्युफॅक्चरिंग अधिक गाळात चाललेलं आहे. त्यामुळे हे कॉर्पोरेट जे टॅक्स कट्स किंवा टॅक्स काय उधळले सगळे बेनिफिट्स त्याचा फायदा तर काहीच झाला नाही. उलट सरकारचा फिस्कल हे गेला आणि पर्सनल इन्कम टॅक्समध्ये जर त्यांनी सवलत दिली असती तर त्या क्लासला काय फार मोठं द्यावं या मताचा मी नाही आहे. तो उच्च मध्यम वर्गच आहे. परंतु निदान एक्सपेंडिचर थोडासा वाढला असं इकॉनॉमीमध्ये पण तोही त्यांनी अतिशय कॉम्प्लिकेटेड करून ठेवला या चार्टर्ड अकाउंटन्सीचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं या बजेटमध्ये 2.25 तासाचं भाषण करणे या पलीकडे जास्त काहीच घडलेलं नाही असं माझं मत आहे. ठीक आहे. राहुल पण तेही गांधी budget काँग्रेसचे पूर्ण केलंच खासदार माजी अध्यक्ष यांची प्रतिक्रिया येते ती बघूया.
ढाई घंटे से ज़्यादा लंबा भाषण था और उसमें कोई स्ट्रेटेजिक बात मुझे नहीं दिखी। हमें निकल के सामने अरे मैं क्यों खराब करा मेरा यार रोजगार और जो इकोनॉमी की हालत है उसके लिए कोई सेंट्रल स्ट्रेटेजिक आइडिया नहीं था। बहुत सारे टैक्टिकल आइडियाज थे, रिडंडेंसी थी। क्या कर रहे हो यार कि हम इनकम टैक्स कोड को सिंप्लीफाई करेंगे और कॉम्प्लिकेट कर दिया, एक और ऑप्शन दे दिया, तो बड़ी कंफ्यूजन में है। सरकार की जो अप्रोच है वो इस बजट से दिखती है। 2.5 घंटे बाद की लॉन्गेस्ट शायद हिस्ट्री में सबसे लंबा बजट था, मगर उसमें कुछ था नहीं। ठीक आहे, हिस्ट्री में सबसे लंबा बजेट था हे तर सगळेच म्हणतायत. म्हणजे जवळपास 2.25 ते 2.5 तास, पावणे 3 तास हे बजेट आणि शेवटी तर ते थांबवलं गेल्यासारखं वाटलेलं आहे. हो नाही, तब्येत खराब आहे. हा? त्यांनी त्याची सांगितलं ना, तब्येत तुम्ही थोडीशी टेबल करा म्हणून. वाजता खराब झाली आहे. ठीक आहे. चैतन्य जोशी आहेत आपल्यासोबत, उद्योजक आहेत. चैतन्य जोशी, तुमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया आहे, ती आधी बघूया. हा, करण्यात आला आहे तो मला असं वाटतं की अगदी उत्पादकता वाढवण्यापासनं तर ट्रान्सपोर्टेशन असेल, एक्सपोर्ट असेल, मार्केट लिंकेज असेल, या प्रत्येक गोष्टीतल्या ज्या काही गॅप्स आहेत त्या भरून काढणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आणि त्याला भरपूर तरतूद ही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कृषी क्षेत्रासमोरची आव्हानं ही योग्य प्रकारे हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी ॲड्रेस करतो आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र, कारण आपल्याला जर आपला विकास दर कायम ठेवायचा असेल आणि जॉब्स क्रिएट करायचे असतील, जर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करायची असेल तर त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे. 6,500 प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय करून 103 लाख कोटी म्हणजे जवळजवळ 20 लाख कोटी दरवर्षी असे 103 लाख कोटी त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याचा जो काही एक प्लॅन तयार करण्यात आला आहे. केवळ प्लॅनच नाही तर या प्लॅनसोबत त्याची इन्स्ट्रुमेंट्स तयार करण्यात आले आहेत, त्याची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यातनं खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र बूस्ट होणार आहे. मग त्यामध्ये 100 एअरपोर्ट असतील, त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल फॅसिलिटीज असतील, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं असतील, त्याच्यामध्ये रेल्वेचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील. सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार होतात. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये असेल, इरिगेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल. जवळजवळ 3,60,000 कोटी रुपयाची पाईप पद्धतीनं प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचवण्याच्या संदर्भात जी काही योजना त्याच्यामध्ये मांडण्यात आली आहे त्यातनं एकूणच ॲग्रिकल्चर आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक होणार आहे आणि त्यामुळे विकास दराला चालना तर मिळेलच, पण मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज देखील तयार होतील. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर जे मध्यमवर्गीय आहेत त्यांचा इन्कम टॅक्समध्ये एक मोठा दिलासा या अर्थसंकल्पाने दिलेला आहे. अनेक वर्षापासूनची जी मागणी होती, पार्शल मागणी मागच्या वर्षी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली होती आणि आता उर्वरित मागणी यावर्षी मान्य करण्यात आल्यामुळे एक मोठा दिलासा हा इन्कम टॅक्सच्या ज्या स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये जी LIC आहे त्या LICला IPOच्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन न करता पब्लिक होल्डिंगमध्ये न्यायचा जो काही निर्णय आहे त्यातनं डायव्हेस्टमेंट देखील होईल आणि त्यासोबत जनतेला देखील LICमध्ये एक प्रकारची मालकी मिळेल, म्हणून हा निर्णय देखील चांगला आहे. आणि त्याचसोबत DICGCच्या माध्यमातून जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना केवळ 1 लाखापर्यंतचं प्रोटेक्शन मिळायचं. त्यामुळे आपण बघितलं असेल की मागच्या काळात बँक फ्रॉड झाले किंवा बँकांमध्ये मिसमॅनेजमेंट जे झालं त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात ठेवीदारांचे पैसे हे त्या ठिकाणी डिप्लीट झाले. आज त्यांना 1 लाखाच्या ऐवजी 5 लाखापर्यंतचं जे संरक्षण देण्यात आलेलं आहे ते देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आरोग्य सेवांच्या संदर्भातली गुंतवणूक देखील या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. आणि एकूण जर आपण बघितलं असेल तर मॅन्युफॅक्चरिंगचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आला पाहिजे, याकरता विविध प्रकारचे जे स्ट्रक्चर्स तयार करण्यात आले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यातनं आमचा विकास दर हा अतिशय वेगाने इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर सर्व क्षेत्रांमध्ये सामान्य माणसाला एक प्रकारचा दिलासा देणारा, मदत करणारा अर्थसंकल्प आहे. सामान्य माणसाचं सेव्हिंग झाले पाहिजे, त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. विशेषतः आमच्या युवांना
जे आमचे यंग इंजिनियर्स आहेत त्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात आता रोजगाराची संधी या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून एक अतिशय होलिस्टिक आणि पुढच्या 10 वर्षात कुठल्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे त्या रस्त्याला, त्या मार्गाला त्या ठिकाणी आपल्यासमोर अधोरेखित करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मांडण्यात आला आहे. सर, अर्थसंकल्पामध्ये मुंबई अहमदाबाद हायस्पीड ट्रेनचा देखील उल्लेख होता. ऍक्टिव्ह कन्सिडरेशन करते की विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बजेटवरची त्यांची स्वतःची प्रतिक्रिया ही नमूद केलेली आहे. जोरदार स्वागत त्यांनी या बजेटचं केलेलं आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. मी पुन्हा जातोय चैतन्य जोशी यांच्याकडे, उद्योजक आहेत. चैतन्य जोशी, साहजिकच तुम्ही बजेटचं समर्थन कराल, पण तरीसुद्धा एक उद्योजक म्हणून तुम्हाला या बजेटमधनं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या असं वाटतं का? बऱ्यापैकी प्रमाणात पूर्ण झाल्या. अजून कित्येक गोष्टी करू शकले असते. उदाहरणार्थ लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स जो आहे तो काढून टाकू शकले असते. ते अतुल लोंढे यांची माझी भेट नाही झाली टेलिव्हिजनवर, कारण ते 6 महिन्यापूर्वी त्यांना मी मोदी जिंकतील 300 सीट्स घेऊन हे सांगितलं होतं, त्यामुळे ते मला अवॉइड करतात. कदाचित तुम्हाला अवॉइड करण्यासाठीच ते आता निघून गेलेत. हो हो. आणि कम्युनिझम ही फेल्ड स्टेट आहे. कुठलाही जगातला देश, कम्युनिस्ट देश, कम्युनिझमवर सक्सेसफुली रन झालेला नाही आहे. उदाहरणार्थ चायना किंवा रशियामध्ये जे सो कॉल्ड कम्युनिस्ट देश आहेत त्यांच्या इकॉनॉमीज कम्प्लिटली फेल झाल्या आणि ते आता पूर्णपणे कॅपिटलिस्ट झालेले आहेत. वेलफेअर स्टेटमध्ये सगळ्यांनी गरीब राहावं अशी जर का त्यांची कम्युनिस्ट लोकांची इच्छा असेल तर आमचा विरोध आहे. आम्ही कॅपिटलिस्ट आहोत. चैतन्य जोशी, हा सांगतो, बजेटवर सांगतो. एक तर टॅक्स टेररिझम कमी केली आहे. गव्हर्नमेंटचं काम आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, नोकऱ्या निर्माण करणं हे इंडस्ट्रीचं काम आहे, आमचं काम आहे. आम्ही ते करू. उदाहरणार्थ जर्मनीमध्ये मिडल स्टँड म्हणजे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस या जवळजवळ 90% नोकऱ्या जनरेट करतात. आणि इंडियन इंडस्ट्रीतला SME आणि MSME सेक्टर जर का तुम्ही आम्हाला पूर्णपणे मुभा दिलीत काम करायला तर आम्ही प्रचंड प्रमाणात नोकऱ्या निर्माण करू. आत्ता जागतिक मंदी चालू आहे आणि त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट 3.8% झाला म्हणून काय फार काही फरक पडत नाही. आता ह्याच्यात डेट टू GDP रेशो असतो तर इंडियाचा डेट टू GDP रेशो 68 आहे, तर जपान सारख्या प्रगल्भ देशाचा 238 आहे. जोशी, उद्योजक म्हणून तुम्हाला काय मिळालंय? आम्हाला त्याचं कारण देत नाही कोणी लोन आपल्याला. नाही आम्हाला लोन मिळतं. तुम्हाला देत नाही. तुम्हाला काय मिळालं? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी काय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी त्यांनी फार छोट्या लघु उद्योजकांसाठी एक चांगली गोष्ट केली की 1 ते 5 कोटी तुम्हाला टॅक्स ऑडिट काढून टाकलं. म्हणजे तुमचं आणि GSTची नवीन कर प्रणाली 1 एप्रिल 2020 पासून येणार आहे. काय होणार आहे? काय कळलं तुम्हाला? होणार आहे त्यातलं सोपं होणार आहे. काय होणार आहे? GST 1 एप्रिल पासून काय होणार आहे सांगा? नाही, कमी जरी झाला नाही तरी कंप्लायन्सेस कमी होणार आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ टॅक्स कंप्लायन्स सोडून तुम्ही तुमचा वेळ मॅन्युफॅक्चरिंग प्रमोशनमध्ये लावू शकता. आणि देशात जर का नोकऱ्या निर्माण करणार असतील तर गव्हर्नमेंटकडे बघणं हे चुकीचं होईल. गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर पुश देऊ शकतो, पण खरोखर नोकऱ्या जर का कोण निर्माण करू शकेल तर तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. आणि आम्ही एक्सपोर्टर आहोत, आम्ही प्रचंड प्रमाणात माल एक्सपोर्ट करतो. आम्ही जागतिक मंदीला पण सामोरं जातोय. ही मंदी फक्त देशात नाही आहे तर आणि तुम्हाला गव्हर्नमेंट सगळ्या सबसिडीज इन्सेंटिव्ह देत आहे, त्याबद्दल तुम्ही खुश आहात बरोबर? नक्कीच आहोत. आणि आणखीन पण त्यांनी नवीन काही स्कीम्स अनाऊन्स केल्या आहेत. निर्विक म्हणून एक्सपोर्टरसाठी स्कीम अनाऊन्स केली आहे. आणि मी गव्हर्नमेंटला एवढंच सांगतो की आम्हाला मोकळं सोडा, आम्हाला व्यवस्थित काम करू दे आणि आम्ही जगात कुणालाही हारू. हो, पण तुमचं मॅन्युफॅक्चर सेक्टर किती निगेटिव्ह ग्रोथ मध्ये चाललाय याचा कधी आढावा घेतलाय? चाललाय ना, पण मग आता जर का 62% तुमची इकॉनॉमी ऍग्रिकल्चर मध्ये आहे तर ऍग्रिकल्चर फक्त 12% GDP ला कॉन्ट्रीब्युट करते. मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर फार छोटा असून GDP ला खूप जास्ती प्रमाणात 28 किंवा 30% पर्यंत कॉन्ट्रीब्युशन आहे मॅन्युफॅक्चर सेक्टरचं. आणि आता जो ऑटोमोबाईल स्लोडाऊन चालू आहे तो त्याच्यातून पण रिकव्हरी होईल ना. ऑलरेडी रिकव्हरी थोडी दिसायला लागलेली आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स जेव्हा येतील तेव्हा आणखीन रिकव्हरी वाढेल. आणि
आणि इंधनाची जी आपली सर्वात मोठं 12 ते 18 लाख कोटी रुपयाचं आपण कच्चं तेल जे इम्पोर्ट करतो ते इम्पोर्ट्स ऑटोमॅटिकली कमी झाले की आपण करंट अकाउंट डेफिसिट कमी होईल आणि आपल्याकडे एक पूर्ण इलेक्ट्रिकल इकोसिस्टीम म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी बेस्ड म्हणजे विंड, सोलार आणि इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या व्हेकल्स येतील, पोल्युशन कमी होईल आणि अख्ख्या देशाचा फायदा होईल. आणि ते ओला उबेर कडनं काही घेता येणार नाही का? काय म्हणाल? ओला उबेर कडनं काही घेता येणार नाहीये? ओला उबर वापरावी ना लोकांनी आणि कार पुलिंग पण करावं. बरं ठीक आहे. चैतन्य जोशी म्हणाले होते ना, मी त्यांच्याशी सहमत आहे आणि हे मला एवढंच करता बोलायचं की हे ए पार्टिझन आहे. हे सगळ्या काँग्रेस असो, भाजप असो, सर्व पक्षांना आणि सर्व विचारांना हे लागू होतं की दुर्दैवाने आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर, ते जे म्हणतात आम्हाला फक्त इन्फ्रास्ट्रक्चर द्या. इन्फ्रास्ट्रक्चरचा अर्थ आपल्याकडे माध्यमांमध्ये, मध्यमवर्गीयांमध्ये, काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये रस्ते, रेल्वे, बंदरं याच्या पलीकडे घेतला जात नाही. इन्फ्रास्ट्रक्चरचा खरा अर्थ हा एज्युकेशन, हेल्थ, कल्चर या बाकीचे मुद्दे सुद्धा आहेत आणि एज्युकेशन आणि हेल्थ सेक्टर स्पेसिफिकली आहेत आणि त्यामुळे अभ्यंकर साहेब जे एज्युकेशन आणि हेल्थ सेक्टर बद्दल बोललेत ते पुन्हा एकदा ते काँग्रेसच्याही काळात कोठारी कमिशननी 56 साली सांगितलं होतं 6.5% खर्च करा एज्युकेशनवर. तो सातत्याने आपण 3-3.5% होतो आणि गेले काही वर्ष आपण आता 3%च्या खाली 2.5-3%वर आलोय. दॅट इज अलार्मिंग सिच्युएशन. एवढंच सांगतो, आज आपल्यापेक्षा बांगलादेशचा GDP चांगला परफॉर्म करण्याचं एक महत्वाचं कारण हा त्यांचा हेल्थ, एज्युकेशन आणि मायक्रो फायनान्स या 3 गोष्टीवर केलेला फोकस आहे. मायक्रो फायनान्सचं मॉडेल तर आता संपूर्ण जगात ते राबवलं जात आहे आणि कुठेही स्थान नाही. तुम्हाला काही डिफेंड करायचं आहे चैतन्य जोशींना? ते जे बोलले ते बांगलादेशकडे अमेरिकेकडनं कोटा आहे. चैतन्य जोशी तुम्हाला आनंद देवधर मदत करतात, ऐकून घ्या. ते SME सेक्टर बद्दल बोलत होते. त्यांना गव्हर्नमेंटनी काय मदत केली यात महत्वाचा एक पॉइंट आज अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. सब ऑर्डिनेट डेट प्रोव्हाइड करणार आहेत बँका त्यांना आणि विच विल बी टर्म ॲज अ क्वासी इक्विटी नॉट लोन. त्याच्यामध्ये फरक आहे. ओके. आणि हा खूप मोठा बेनिफिट मिळणार. फाईन प्रिंट वाचावं लागेल नक्की कोणत्या कंपन्यांना कशा पद्धतीने तो मिळणार आहे. MSME सेक्टरला बँका क्रेडिट देत नाहीत कारण त्या कोलॅटरल सिक्युरिटीचा मोठा प्रॉब्लेम येतो आणि लेंडेबल सरप्लस सगळ्या बँकांकडे आहे पण आज ते लेंड करायला घाबरतात कारण NPAचा खूप मोठा फटका गेल्या वर्षी बसलेला आहे. आत्ता कुठे सावरत आहेत ते. त्यामुळे मला स्वतःला अनुभव आहे की हमारे पास पैसा है मगर अच्छा प्रपोजल नहीं आता है. आता अच्छा प्रपोजल हे प्रत्येकाची डेफिनेशन ऑब्जेक्टिव्ह असते, सब्जेक्टिव्ह असते सॉरी. त्यामुळे त्यांना असं कळतं की पैसे द्यायला घाबरतात ते. मग कोलॅटरल 80% पाहिजे, 75% पाहिजे, आणायची कुठनं कोलॅटरल. तेव्हा अशा परिस्थितीत आता क्वासी इक्विटीला कोलॅटरल कमी असावी किंवा नसावी असा माझा समज आहे. त्याच्या नावावरनं असं वाटतंय मला. बघूया आता फाईन प्रिंटमध्ये. आणि दुसरं रिव्हायवल जे प्रेडिक्ट केलेलं आहे काल इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये, आजच मारुतीच्या इयर टू इयर कार सेल वाढलेला आहे आणि GSTचं कलेक्शन 1,10,000 कोटी झालेलं आहे जे नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये हायेस्ट आहे माझ्या आठवणीप्रमाणे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी विश्वास उटगे आणि पल्लवी तामणकर त्या स्वतःही उद्योजिका आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पल्लवी तामणकर यांच्याकडे. पल्लवी तामणकर ह्या स्वतः उद्योजिका आहेत, त्याचबरोबर त्या मोदी प्रशंसक सुद्धा आहेत. पल्लवी तामणकर, ठीक आहे, मोदीजी अजून प्रतिक्रिया देण्यास आलेले नाही आहेत बाहेर, पण थोड्याच वेळात कधीही ते बजेटवरती लांबलचक प्रतिक्रिया देऊ शकतात, राष्ट्राला उद्देशून ते प्रतिक्रिया देऊ शकतात. त्याआधी मी तुमची प्रतिक्रिया घेतोय. नरेंद्र मोदींनी बजेट जरी मांडलं नसलं तरी त्यांचा ठसा या बजेटवर दिसतो असं वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स बेसिकली काय आहे हे बघा, नरेंद्र मोदी आल्यापासून त्यांनी हे सांगितलंय की गव्हर्नमेंट इज नॉट इन द बिझनेस ऑफ डुईंग बिझनेस. ओके. आणि त्यांचं सारखं हे की ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ बिझनेस. तर ह्या दृष्टीने त्यांनी सगळ्या जसं सोपं करता येईल बिझनेसमॅनला काम करण्यासाठी आणि ते त्यांनी पाहिले. ओके. अजून एक गोष्ट मला या बजेटमध्ये काय आवडलं आहे की शेतकऱ्यांसाठी बऱ्याच काही सोप्या गोष्टी केल्या आहेत. शेतकऱ्यांना आता ऊर्जादाता बनवत आहेत. शेतकऱ्यांचं
इन्कम डबल करायचा प्रयत्न करतात आणि आपण बेसिकली भारत एक शेतकरी देश आहे. सो हे फार महत्त्वाचं आहे की शेतकरीचं उत्पन्न डबल कसं व्हावं. तर हे मला बरं वाटलं की अन्नदाताला ऊर्जादाता बनवतोय आपण, पण अन्नदाताला आपण करदाता कधी बनवणार आहोत. एस्पेशली जे मोठे मोठे शेतकरी आहेत, जसे सुप्रिया सुळे आहेत, मग चिदंबरम ज्यांनी आपल्या टेरेसच्या कॅबेजवरनं केवढे पैसे कमवले. तर हे जे मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण कधी पैसे कमावणार. ओके, मग मला इन्कम टॅक्समध्ये हे फार बरं वाटलं की आपल्याकडे एकतर फेसलेस इन्कम टॅक्स भरणं तर ऑलरेडी होतं, आता फेसलेस अपील पण झालं आहे, ते खूप चांगलं आहे. मग MSMEसाठी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. जर की आपण पाहिलं की MSME मे नॉट कॉन्ट्रीब्यूट सो मच टू GDPला कॉन्ट्रीब्युशन कमी आहे, पण नोकऱ्यांसाठी MSMEचं सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून MSMEला जे लोन्ससाठी स्पेशल हे दिले की कोलॅटरल्स देतात 20 लाखाच्या लोनपर्यंत, तर ते खूप चांगलं आहे. मग मुद्रा योजनाची पण आउटले वाढवली आहे, तर त्याच्यामुळे पण अजूनही लोक उद्योजक बनू शकतात. आता मला हे रोजगारसाठी सांगायचं की आपण सारखं म्हणतो नोकऱ्या नाही आहेत, तर सरकारचं हे काम नाही आहे की नोकऱ्या देणं. सरकारचं हे काम आहे की रोजगारसाठी संधी द्यायची. ओके, रोजगारसाठी असं बनवायचं की माणूस इझिली बिझनेस चालू करू शकतो, स्वतःचे रोजगार साधनं चालू करू शकतो. म्हणून मी स्वतः उद्योजक असल्यामुळे मराठी माणसाला सांगीन की तुम्ही सारखं गव्हर्नमेंटच्या नोकऱ्याच्या हे बघण्यापेक्षा, स्वप्न बघण्यापेक्षा, त्याच्यात 5-5, 10-10 वर्ष आयुष्य वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं जरा बिझनेस चालू करा. हल्ली भरपूर नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मला सरकारच्या ह्या बजेटमध्ये हे पण खूप आवडलं की त्यांनी टुरिझम आणि कल्चर ह्याच्यात जास्ती पैसा घातलाय. ओके, इफ यू लुक ॲट द सर्व्हिस इंडस्ट्री यू विल फाइंड मॅन्युफॅक्चरिंग इज गिविंग अ लॉट ऑफ GDP, पण हल्ली बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी तुम्ही बघा मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये माणसांना नोकऱ्या कमी मिळतात. ओके, सो तुम्हाला नोकऱ्या जर काही वाढवायच्या असेल तर सर्व्हिस सेक्टरवर आपल्याला बऱ्यापैकी फोकस करावं लागेल. सर्व्हिस सेक्टर लाईक टुरिझम इज अ व्हेरी बिग सर्व्हिस सेक्टर, आणि म्हणून आपण हे टुरिझमसाठी जे काही गोष्टी सरकार स्पेंड करते दॅट इज गुड. आणि सेकंड थिंग, आता आपण एज्युकेशन आउटलेमध्ये मगाशी कोणीतरी बोललं की नुसतं 99,000 कोटी आपण स्पेंड करतो, नुसतं 4,000 कोटी वाढवलं आहे. मला काय वाटतं की केवढे पैसे आपण स्पेंड करतो त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की कशावर आपण पैसे स्पेंड करतो. आता जर के मध्ये JNUचं इतकं चाललेलं, तर मी ऐकलं की आपण प्रत्येक JNU स्टुडंटच्या पाठी जवळजवळ 7 लाख पर इयर पर स्टुडंट स्पेंड करतो. तर ते पैसे नीट स्पेंड होतात का, तो हो, आणि एवढं करून तो पुन्हा सरकार विरोधी बोलतो. तर सगळीकडे आपल्याला भारतातल्या बाकी स्टुडंट्सना ते मिळतं का? म्हणजे थोड्या थोड्या ठिकाणी आपल्याकडे प्रायमरी एज्युकेशन इतकं खराब कंडिशनमध्ये, गावांमध्ये शिक्षक नाही आहे मुलांना शिकवायला, आणि आपण हायर एज्युकेशनवर इतकं पैसे स्पेंड करतो. आय फील इट्स बेटर वी हॅव द अमेरिका मॉडेल, जिकडे प्रायमरी एज्युकेशनवर जास्ती पैसा स्पेंड केला जातो आणि तिकडे क्वालिटीवर फोकस केलं जातं. सो आय रिअली फील आपण प्रायमरी एज्युकेशनवर बऱ्यापैकी क्वालिटीवर फोकस करायला पाहिजे. प्रायमरी हेल्थकेअरवर फोकस करायला पाहिजे. आपल्या गावांमध्ये हेल्थकेअर इज इन अ व्हेरी बॅड कंडिशन, त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सो पैसे कशावर घातल्यापेक्षा पैसे आपण कसे वापरतो ते फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पल्लवी तामणकर, तुम्ही चांगलं विश्लेषण केलं, पण त्यामध्ये 2 स्टेटमेंट्स तुमचे पॉलिटिकल स्टेटमेंट्स होते. एक म्हणजे P. चिदंबरम आणि सुप्रिया सुळे इन्कम टॅक्स भरतात नाही भरत, आणि ते एवढे मोठे शेतकरी आहेत मग त्यांनी इन्कम टॅक्स भरला पाहिजे. मला असं वाटतं दोघेही खासदार आहेत, त्यामुळे ते इन्कम टॅक्स भरतात नाही भरत, त्यांनी तसं ॲफिडेव्हिट दिलंच असेल आणि ते इन्कम टॅक्स भरतात ही माझी माहिती आहे. कारण दोघांचाही पेशा हा काही शेतकरी नाही आहेत, दुसरे एक वकील आहेत, दुसऱ्यांच्या अनेक काही उद्योग असतील किंवा आणखीन कुठे काही त्यांची भागीदारी असेल, त्यामुळे ते टॅक्स भरतात हे मला माहिती आहे. दुसरं तुमचं पॉलिटिकल स्टेटमेंट म्हणजे की JNUमध्ये आपण इतका खर्च करतो प्रत्येक विद्यार्थ्यामागं. तुमचा असा सांगण्याचा उद्देश होता की एवढं करून उपयोग काय, ही मुलं शेवटी सरकार विरोधी कृती करतात किंवा बोलतात. नाही, असं नाहीये माझं. हे बघा, JNU मध्ये जवळजवळ 8,000 स्टुडंट्स आहेत, तर थोड्या स्टुडंट्समुळे आपण सगळ्यांचं नाव खराब करू शकत नाही. माझं नुसतं हे म्हणणं की 7 लाख पर स्टुडंट फॉर मेकिंग अ BA और BSc, तर दॅट इज माय क्वेश्चन. ओके, माय क्वेश्चन इज दॅट की आपण ज्यावेळी आपल्याकडे पैसा नाहीये प्रायमरी एज्युकेशनवर खर्च करायला, म्हणजे ह्युमॅनिटीज किंवा अशा सब्जेक्टमध्ये फार जास्त काही लक्ष घालू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे. Of course not. पण 7 लाख per year, is that the correct amount? That's what I'm asking.
बरं ठीक आहे अजित अभ्यंकरांना या विषयावरती बोलायचं आहे मला माहिती आहे कारण मी नाही गेलो तर मग मी कसला पत्रकार दिली तुम्हाला ठीक आहे अजित अभ्यंकर उत्तर द्या. नाही पहिली गोष्ट म्हणजे अशी की त्याने अमेरिकन मॉडेलचा जो काही उल्लेख केला म्हणजे अमेरिकन मॉडेल हे आम्हाला पण माहिती आहे आणि त्यांना अमेरिका म्हणजे अमेरिकन सरकार शिक्षणावरती खर्च किती करतं अमेरिकन सरकारचं मुळात टॅक्स कलेक्शन किती आहे तर ते त्यांच्या GDPच्या 30% आहे म्हणजे 29-30% आहे. भारताचं म्हणजे केंद्र राज्य मिळून हे 18% आहे आणि आपण इथला वरिष्ठ वर्ग उद्योजक वगैरे जे म्हणतात ते टॅक्स फार झाले म्हणून आरडाओरडा करतात रडतात वगैरे. तिथला उद्योजक रडत नाही तिथला उद्योजक टॅक्स देतो तिथं ब्लॅक मनी तिथं 75% टॅक्स कलेक्शन त्यांचं डायरेक्ट टॅक्सेसमधनं होतं. आपल्या इथे 67% टॅक्स कलेक्शन हे इनडायरेक्ट टॅक्सेसमधनं होतं म्हणजे सर्वसामान्यांवरच्या करांमधून. म्हणजे काय आपण अमेरिकन मॉडेल का आपलं चटकन शब्द टाकायचा आणि त्याची फारशी माहिती नसताना टाकायचं हे जरा थोडंसं बरोबर नाही आहे. अमेरिकन मॉडेलची माहिती घ्या. अमेरिकन सरकार शिक्षणावरती भारताचं सरकार जेवढा खर्च करतं भारताच्या GDPच्या प्रमाणात त्याच्या तिपटीने जास्त खर्च करतं. ते आरोग्यावरती पण खर्च करतं आणि ते टॅक्सही तेवढा जास्त गोळा करतं आणि तिथले उद्योजक रडत नाहीत आम्हाला सारख्या सवलती द्या म्हणून. म्हणजे हे एक आपल्याला अमेरिकन मॉडेलची दुसरी बाजू माहिती असावी. दुसरा मुद्दा असा की हायर एज्युकेशनवरती खर्च केला तर हायर एज्युकेशन पर्सनल गुड आहे अशा प्रकारची जी काही मानसिकता आहे ही टिपिकल वर्ल्ड बँक मानसिकता नाही नाही ऐका अमेरिकन उद्योजक रडत नाही तो ना समजावून घ्या त्याची आपण बरेच अमेरिकन ठीक आहे अजित अभ्यंकरांचं पूर्ण होऊ देत. नाही पल्लवी तामणकर अमेरिकेचं आपल्याला काय करायचंय ते डोनाल्ड ट्रम्प बघून घेतील. हा अजित अभ्यंकर बोला. एक्झॅक्ट मॉडेल हे करायला सांगितलं नाही. अमेरिकेत एकतर शेतकरी टॅक्स भरतात बरेच मोठे अमेरिकन उद्योजक हे बघा मी काय असं म्हणत नाही अमेरिकेचं मॉडेल एक्झॅक्टली कॉपी करा. ओके आय नेव्हर सेड दॅट. आय एम सेइंग की अमेरिकेत प्रायमरी एज्युकेशन पण तुम्ही ज्यावेळी तुमचं हायस्कूल आणि हे झाल्यानंतर पुढच्या एज्युकेशनला तुम्हाला स्वतःला खर्च करावा लागतो. ओके ठीक आहे ओके पल्लवी तामणकर तुम्हाला मी सांगतो ती तुमची माहिती चुकीची आहे. नाही त्या बाबतीत नाही ती या बाबतीतली तुमची माहिती बरोबर नाहीये. आता दुसरी गोष्ट होती की प्रायमरी एज्युकेशन हा राज्यांचा विषय आहे प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन हा केंद्राचा विषय आहे खरं तर कॉन्करंट सब्जेक्टवरचा विषय आहे. तेव्हा केंद्र सरकारबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला मुख्यतः हायर एज्युकेशनबद्दल बोलणं हे अपरिहार्य आहे जरी शालेय शिक्षण हा कॉन्करंट जरी असला तरी सुद्धा. त्याच्यामुळे असं आहे की आपण जरा त्याची थोडी तपशीलवार माहिती करून घेऊन जर बोललं ओपिनियन्स सांगणं आणि त्या बजेटच्या सगळ्या पॉवर्स काय आहेत त्याचं स्ट्रक्चर कायची माहिती घेऊन विधान करणं जरा थोडा फरक पडतो. आता जास्त तपशीलवार मी उत्तर देत नाही. तेव्हा दुसरा मुद्दा असा की कशावरती खर्च करतोय तुमचा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे. आता प्रायमरी हेल्थ सेंटर बळकट केली पाहिजेत पण निर्मला सीतारामन यांनी त्याच्याबद्दल नाही बोलल्या. त्या निर्मला सीतारामन बोलल्या की इन्शुरन्स बेस्ड मॉडेल आम्हाला द्यायचं आहे. तर इन्शुरन्स बेस्ड मॉडेल हे अमेरिकन मॉडेल आहे ते त्यांनी घेतलं परंतु कॅनडाचं मॉडेल काय आहे ते इन्शुरन्स बेस्ड नाही आहे. पण कॅनडा शब्द आपण वापरणार नाही याचं कारण ते इन्शुरन्स बेस्ड नाही आहे. तेव्हा भारताने इन्शुरन्स बेस्ड मॉडेल घेतलंय आणि म्हणून प्रायमरी हेल्थ सेंटर दुरुस्त करायच्या आपण मागे नाही. तेव्हा हा जो फरक आहे बेसिकली आपल्या समोरचं जे मॉडेल आहे हे प्रायव्हेटाइज मॉडेल आहे आणि ते फेल झालेलं आहे. भारतामध्ये प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप हॅज फेल्ड इन एव्हरी सेक्टर. एज्युकेशन असेल इन्शुरन्स आता पल्लवी तामणकर आणि चैतन्य जोशी यांच्या बोलण्याचा सूर काय माहित आहे का हा असा आहे की जर का तुम्ही फार्म लोन किंवा फार्मर्स लोन वे ऑफ करू शकता कर्जमाफी देऊ शकता तर मग होम लोनला काय नाही किंवा इतर असं नाही. अरे गुड 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 यस आय एम रॉंग मी चुकीचा आहे माझा समज चुकला. आशिषराव आम्हाला बोलू द्या. होम लोनला माफी नाही. आशिषराव आम्हाला बोलू द्या आम्हाला मोकळी सूट द्या बोलायला. विश्वास उडगी त्याच्यावरती बोलताय. नाही मला 1 मिनिट आधी बोलू द्या मला 1 मिनिट बोलू द्या. विश्वास उडगी एक मिनिट आशिषराव. बहुतेक शहरी मानसिकतेतल्या लोकांना असं वाटतं की शेतकऱ्यांना भरीव सवलती दिल्या जातात. कर्जमाफी ही नित्याची झालेली आहे. ते थोडे जरी रडले तरी त्यांना काही ना काही दिलं जातं. याही बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रासाठी
भरपूर मोठ्या घोषणा झालेल्या आहेत आणि एवढं सगळं देऊन होतंय काय शेवटी, तर आत्महत्याच होतात असं अनेकांना वाटतंय. नेमकं सरकार तरी कसं विचार करतं? तुम्ही जे रिपोर्टिंग करताना म्हटले की शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस, आणि ते खरं वर्णन आहे. प्रत्यक्षामध्ये गेली 5 वर्ष शेतकऱ्यांकरता विविध घोषणांचा पाऊस होऊन सुद्धा आज शेती व्यवस्थेतील अरिष्ट दूर होत नाहीये. आणि 2022 पर्यंत आम्ही संपूर्णपणे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशा योजना आखत प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातात क्रयशक्ती नाहीये हे स्पष्टपणे आपण दिसते. मग बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी हे शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. आणि शेतकऱ्यांना किमान एकदा तरी कर्जमुक्ती देऊन त्यांना एक पीक कर्ज 4% घेण्यासाठी सक्षम करावं असं जेव्हा शरद पवार म्हणतात, तर किंवा आता सगळेच म्हणतायत की हे गरज आहे, तर त्याच्यावरती टीका करण्याची गरज नाही, उलट त्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी शेतकऱ्याला आजपर्यंत कर्जमुक्ती दिलेली नाहीये. विविध राज्य सरकारांनी मात्र कर्जमुक्ती दिली आहे. ही आजची रोकडी वस्तुस्थिती आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग, मोठ्या कॉर्पोरेट्सनी मात्र बँकांची मोठी कर्ज परत केलेली नाही आहेत. मी तुम्हाला सांगतो 2015 सालापासून ते आतापर्यंत मी सातत्याने म्हणतो 18 लाख कोटी विलफुल लोन डिफॉल्ट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते आत्ता 10.5 लाख कोटी दाखवतं. मग 7 लाख कोटी जे बँकांचे बॅलन्स शीट क्लीन झाले, राईट ऑफ झाले, ही मोठ्या थकबाकीदारांना कर्जमुक्ती नाहीये का? आणि त्यात बँकांचे तोटे झाले नाहीत का? याच्यातून नॅशनल लॉस झाले नाहीये का? ॲट द कॉस्ट ऑफ द डिपॉझिटर्स व्हॅल्युएबल मनी इज अ नॅशनल वेस्ट. दॅट मीन्स गुड मनी हॅज बीन थ्रोन अवे ऑन द ब्लॅक. आणि वसुली त्यामुळे माझं काय म्हणणं, संपत्तीच्या निर्मात्यांना ह्या आत्ताच्या अर्थसंकल्पातून आणि कालच्या तुमच्या इकॉनॉमिक सर्व्हेमधून 100% मार्क देण्यात आले. त्यांना वजन देऊ आम्ही. पण मग संपत्तीचा नाश करणारे हे जे विलफुल लोन डिफॉल्टर आहेत, ज्यांनी पर्यायाने सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इन्शुरन्स कंपन्या बनवल्या, तर त्यांच्याविषयी तुम्ही त्यांना आदरच करताय. हा एक भाग. इथे मी थांबतो. आणि दुसरं, आता जे अर्थसंकल्पामध्ये आलेलं आहे की फार मोठा अजेंडा सरकारने खेळलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांची जी फिलॉसॉफी आहे की शिक्षण असो, आरोग्य असो, या क्षेत्रामध्ये त्यांना पूर्णपणे FDI आणणं, प्रायव्हेटायझेशन करणं, या पद्धतीने ते वावरत आहेत. त्यामुळे युनिव्हर्सिटीज निर्माण करणं, युनिव्हर्सिटीचं फंडिंग करणं, स्वतः त्या क्षेत्रातून ते बाहेर पडत आहेत. हे दोन्ही मूलभूत अधिकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेची निर्मिती केली त्याच्या ह्या म्हणजे आता आपण बघतो 70 वर्ष झाली, या ठिकाणी हे 2 मूलभूत अधिकार याच्यावरती सरकार अंग काढून घेते. त्यामुळे खाली शिक्षण व्यवस्थेमध्ये बॅनर्जी साहेबांनी नोबेल प्राइज मिळवलं, त्याचा काहीही प्रभाव या सरकारवरती नाही आहे. त्यांनी काय सांगितलं, अमर्त्य सेन पासून ते बॅनर्जींपर्यंत प्रायमरी एज्युकेशन तर ते 10वी-12वी पर्यंत जगभर शिक्षण सरकारी खर्चाने होते. आणि भारतामध्ये या शिक्षणाचं आणि तसंच आरोग्याचं हे प्रायव्हेटायझेशन होत आहे. आणि म्हणून या सरकारचं मॉडेल हे अतिशय वाईट आहे या 2 मूलभूत अधिकारांच्या संदर्भात, असं पहिलं नमूद होतं. हा घटनेवरच्या अधिकारांचा हल्ला आहे. आणखीन एक, आता तुम्ही LICचं मला विचारलं आणि तुम्ही IDBIचं पण मला विचारलं. चैतन्य जोशी, पल्लवी तामणकर, मी पहिल्यांदा 2 उद्योजक असे बघितलेत की जे सरकारच्या धोरणावरती खुश आहेत. त्यामुळे मलाही खूप आनंद झालाय. आम्हाला बोलू द्या, आम्ही सविस्तर उत्तर देऊ. टीकात्मक ऐकायला शिका. ते काय टीका करतात ते ऐका, मग त्याला उत्तर द्या. मी येतोय तुमच्याकडे. माझा मुद्दा आहे की IDBI ही सातत्याने मोठ्या विलफुल डिफॉल्टरचं प्रोटेक्शन बँक ठरलेली होती. ती वाचवण्याकरता LIC नावाच्या अत्यंत सुंदर कंपनीला सांगण्यात आलं की त्याचे 51% शेअर विकत घेईल. 2 वर्षापूर्वी, मागच्या वर्षी त्यांनी विकत घेतले. आता या सरकारने काय केलं, सरकारने स्वतःचाच मालकी हक्क IDBI बँकेतला 2005 मध्ये जो रिपील ऍक्ट आहे IDBI ऍक्टचा, पार्लमेंटचा ऍक्ट आहे, पण तो ऍक्ट रिपील न करता बजेटच्या प्रोसेसमधून सरकारने आपला मालकी हक्क विकून टाकला. म्हणजे पार्लमेंटला टांगून ठेवलेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं, LICला त्या बँकेमध्ये ओनरशिप घ्यायला लावून ऑलरेडी LIC ही खड्ड्यात चाललेली आहे. आता त्या LICचा IPO काढून
सर्वात मोठा हल्ला हा या देशाच्या सर्वात मोठ्या कंपनीवर आहे. संपूर्ण LICचं या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये योगदान अव्वल दर्जाचं आहे. त्याचं मार्केट 90% आहे. त्याला जर तुम्ही मार्केट लिस्टेड कंपनी केली तर त्याचं व्हॅल्युएशन माझ्या अंदाजाने नॉट लेस दॅन 20 लाख करोड होण्याची शक्यता आहे. हे मार्केटमधला सेन्सेक्स 50,000पर्यंत नेण्याकरता LICचा IPO निघेल. जसा कोल इंडियाचा निघाला, जसा रिलायन्सचा निघाला, तसा LICचा IPO मार्केट बूस्टर ठरणार आहे. मला आश्चर्य वाटतं की आज मार्केट खाली का गेलं, पण LICचा IPO येणं हे देशाच्या सरकारच्या दृष्टीने फार मोठा हल्ला आहे. आणि हीच एक्झॅक्टली अमेरिकन इन्शुरन्स कंपन्यांची भारत सरकारकडे मागणी होती. यू ओपन आउट द एंटायर फायनान्शियल सेक्टर, इन्शुरन्स कंपनीज ॲज वेल एज द बँक्स, आणि सरकार त्यांना ओब्लाइज करते. हे ओब्लिगेशन चिदंबरम पण करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना यश नाही मिळालं. आता मात्र मोदी सरकार पूर्णपणे ट्रम्प सरकारच्या अधीन झालेलं आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये 10 बँका निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आज डिसइन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये याच बँका आज ज्या पद्धतीने LIC टोटली मागे जाते सरकारच्या मालकी हक्कातून, तसं त्याही बँका जातील. आज बँकिंग क्षेत्रामध्ये FDI म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर 40% आलेलेच आहेत. उद्या त्यांच्या हातात मालकी हक्क जाईल. अशी एक फार मोठी एकूणच फायनान्शियल सेक्टर, त्यातलं बँकिंग आणि इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये सरकारचा अजेंडा वेगाने पुढे जातोय. आणि हा एक्झॅक्टली अनेक दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्था जी मजबूत झाली, जी 3 नंबरच्या क्षेत्रावरती आणली गेली, ती लयाला जाण्याची ही सुरुवात आहे. आता सध्या 5व्या क्रमांकावरती आहे नाही, अर्थव्यवस्था. आपण म्हणतो 5व्या क्रमांकात, ते व्हॉल्यूमच्या दृष्टीने तुम्ही विचार करता, पण ताकदीच्या दृष्टीने जर विचार केलात तर ज्या पब्लिक सेक्टरने कमांडिंग हाईट्स दिले ह्या इकॉनॉमीला, ते कमांडिंग हाईट्स तुम्ही मोडतायत. सो एकूण जर तुम्ही बघितलं, अधिक श्रीमंत अधिक गरीब यांची विषमतेची दरिदी आहे. ही दरी फार मोठी होत जाणार आहे. ठीक आहे. आणि बॅनर्जी साहेबांनी पुण्याला जातोय. अभय टिळक आहेत आपल्यासोबत. अभय टिळक, आपण गेल्या 6 वर्षापासून मोदी सरकारचं धक्कातंत्र बघत आलेलो आहोत. त्यातल्या त्यात बजेट असेल किंवा कुठल्या घोषणा असतील, त्यामध्ये हेडलाईन मॅनेजमेंट हा अजेंडा वारंवार पुढे येतो. आजच्या बजेटमधून तुम्हाला असं एकाच दुसरं धक्कातंत्र किंवा धक्का दिसलेला आहे की जे सरप्राईज वाटलं या बजेटमधलं, किंवा सरकारने एक वेगळ्या दिशेनं वेगळा टोन सेट करण्याचा प्रयत्न या बजेटमधून केला, असा एखाद दुसरा एलिमेंट तुम्हाला दिसलाय का? नथिंग. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या अर्थसंकल्पाचं कदाचित वैशिष्ट्य हे आहे की याच्यात कुठलाही धक्का विक्का नाही आहे. उलट याच्यामध्ये विशेषतः आयकराच्या बाबतीमध्ये ज्याला आपण चेंज विथ कंटिन्युइटी म्हणतो, ते धोरण मला तरी व्यक्तिशः दिसत आहे माझ्या मर्यादित आकलनाप्रमाणे. आपण जर बघितलं तर डायरेक्ट टॅक्सेस कोड संदर्भात गेली 10 वर्षे जी चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये सातत्याने आपण असं म्हणत होतो की डायरेक्ट टॅक्सेस कोडचे एक रेकमेंडेशन असं होतं की सगळी जी, ज्याचा माननीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की जवळपास 100 प्रकारच्या ज्या वजावटी आहेत, ज्या आता अनेक कालबाह्य झालेल्या आहेत काळाच्या ओघामध्ये, त्या वजावटी सगळ्या काढून टाकाव्या आणि आयकराचा सरासरीने, ज्याला आम्ही इन्सिडन्स म्हणतो किंवा टॅक्स रेट म्हणतो, हा कमी करावा. अशा प्रकारची धोरणात्मक दृष्टी ही डायरेक्ट टॅक्सेस कोडमध्ये पहिल्यापासून मांडण्यात आलेली होती. आता आपल्याकडचा एकूण मध्यम वर्ग किंवा एकूण आपला जो करदाता आहे तो, त्याचं असणारं स्तरीकरण, आपल्याकडे असणारी सरासरी उत्पन्नाची आपली पातळी, लोकांची बचत विषयक जी काही भूमिका आहे ती बचत विषयक भूमिका, बचतीबाबतचा प्राधान्यक्रम, हे सगळं लक्षात घेता आजवर विद्यमान असणाऱ्या टॅक्स डिडक्शन्सचा फायदा घेऊन ज्या लोकांनी जिथे कुठे गुंतवणुकी केलेल्या आहेत, त्यातनं एकदम त्यांना उचलून नवीन कररचनेमध्ये टाकण्याचा जो धक्कातंत्राचा मोह या सरकारने आधी 2 वेळा दाखवलेला आहे, तो यावेळी टाळला. हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं यातलं एक पाऊल आहे की ज्यांना जुन्या पद्धतीप्रमाणे करायचं आहे, ज्यांना अजूनही आपल्या बचतीच्या पर्यायांचा म्हणजे पर्याय उघडे ठेवायचे आहेत, त्यांना जुन्या पद्धतीने कररचना करता येईल. ज्यांना नको एक्झम्पशन ते नवीन करामध्ये जातील. हा पहिला मुद्दा आहे. मला असं वाटतं ज्या 2-3 मुद्द्यांबाबत आपण अजूनही फार त्याच्याकडे फिरकलो नाही आहोत. मला असं वाटतं शेतीच्या बाबतीमध्ये जो एक मुद्दा आता घातलेला आहे की नापीक जमिनींवरती सौर ऊर्जा, हे एक धोरणात्मक पाऊल म्हणून हे चांगलं आहे. पण याच्यामध्ये थोड्या आणखी जे वास्तवाची कमी जाणीव दिसते ते असं आहे, आपण जर आकडेवारी नीट बघितली तर राज्यवार
कायम नापीक जमिनीपेक्षा सुद्धा प्रत्येक हंगामामध्ये ज्याला आम्ही तात्पुरती पड म्हणतो अशा तात्पुरत्या पडीक जमिनीचं प्रमाण वाढत आहे, कारण शेती करणं आता अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडत नाहीये. इथे या अर्थसंकल्पामध्ये एक जे महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे की बचत गटांनी गोदामं उभारावीत याच्याकरता एक काहीतरी स्कीम सरकारच्या मनामध्ये आहे. मला असं वाटतं केरळमध्ये हे प्रयोग चालू आहे. अशी जी गावोगाव असणारी तात्पुरती पड जमीन जी आहे की ज्याच्यामुळे ती जमीन लागवडीखाली येत नाहीये, अनेक केरळमधले महिलांचे बचत गट आता अशा प्रकारच्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे स्किलसाठी मी मागासपासून ती खंत बोलून दाखवतोय की 3,000 कोटी अत्यंत तुटपुंजी तरतूद आहे. आपल्या देशामध्ये IT आणि IT एनेबल सर्व्हिसेस, बांधकाम क्षेत्र आणि तयार कपड्याचं क्षेत्र हे 3 मोठे उद्योग असे आहेत ज्यांनी त्यांना लागणारं प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी स्वतःच्या प्रशिक्षण यंत्रणा आता सक्षम बनवलेल्या आहेत. आपण अजूनही कौशल्य प्रशिक्षणाबाबत मध्ये सरकारचा जो अत्यंत ठोकळेबाज दृष्टिकोन आहे, ह्या प्रकारचं आम्ही ITIचं अद्यावतीकरण, उद्योगांना प्रशिक्षण संस्था किंवा प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यासाठी कर सवलती अशा प्रकारच्या कोणत्याही भूमिकांचा आपण अजून विचार करत नाही आहोत. आणि शेवटची माझी खंत जी आहे ती म्हणजे की सरकारने यावेळी हे चमत्कृतीपूर्ण एक तुम्ही म्हणता तसं कल्पना आहे की भाजीपाल्याचं म्हणजे फळांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी किसान रेल. अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये असं होतं की फळफळांचं उत्पादन आता अन्नधान्यापेक्षा जास्ती वाढलेलं आहे. मला दुःख एवढ्याच गोष्टीचं झालं की जर आमच्याकडे फळांचं उत्पादन ठिकठिकाणी वाढलेलं आहे तर मग उलट आता संधी अशी आहे की फळ प्रक्रिया उद्योगाला आम्ही चालना द्यायला पाहिजे होती. एकीकडे आम्ही सगळे कालपासून आपण असं बोलतोय की भारतीय अर्थव्यवस्था सेवा प्रधान झालेली आहे. 55% GDP सर्व्हिस सेक्टरमधनं येतो. आम्हाला अनेक प्रकारच्या रोजगारासाठी वस्तुनिर्माण उद्योगाची गरज आहे. मग शेतकऱ्यांसाठी किसान रेल एक कल्पना म्हणून चांगली आहे, पण किसान रेल तयार करण्यापेक्षा शासनाने, केंद्र सरकारने मग हे जर फळांचं उत्पादन आता एवढं प्रचंड वाढलं आहे तर मग फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याकरता का ठोस पावलं उचलली नाहीत. ह्या पद्धतीने म्हणजे कुठेतरी मी म्हटल्याप्रमाणे बदल होतोय याची जाणीव आहे, पण ती अपुरी जाणीव निदान ह्या अर्थसंकल्पातून दिसते. असं एक पहिलं इम्प्रेशन माझं अत्यंत ठाम आतापर्यंतच्या चर्चेनंतर ते आणखी पक्क होत आहे. ठीक आहे. शेतीच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी झालेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपल्यासोबत विजय जावंदिया सुद्धा असणार आहेत. मी त्यांच्याकडेही जाणार आहेत, ते थोड्याच वेळात बसतायत. पण दरम्यान मी हा विषय थोडासा डायव्हर्ट करतोय आणि मी पुन्हा चैतन्य जोशी यांच्याकडे जातोय. चैतन्य जोशी, बघा उद्योजकांचा विषय येतोय, तुम्ही प्रो मोदी किंवा प्रो BJP किंवा प्रो सरकार जे काही असाल, पण तेव्हा आज देशातली काय परिस्थिती आहे याचं भान कधी तुम्ही बघितलंय की आज रोजगार निर्मिती नाही आहे, लोकांच्या हातातली क्रयशक्ती नाही आहे, लोकांच्या हातात खेळता पैसा नाही आहे, लोकांची क्रयशक्ती संपलेली आहे. त्यामुळे लोकांना आता जास्त हातात पैसा हवा आहे. रोजगार तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये किती रोजगार निर्मिती करू शकलात याचा जाब तुम्हाला सरकारला विचारावा असं वाटत नाही? नाही, आम्ही लघु आणि मध्यमवर्गीय उद्योजक आहोत, त्यामुळे आम्ही सर्वात जास्ती प्रमाणात नोकऱ्या निर्माण करतो. तुम्ही किती जॉब दिले आणि किती लोक तुमच्यातनं सोडून गेले याचा तुम्ही ताळेबंद केला का? आमच्याकडे कोणीही सोडून गेले. गेल्या 2 वर्षातली परिस्थिती तुम्ही सांगा की तुम्ही किती लोकांना रोजगार दिला आणि किती कामं सोडून गेलेत. आम्ही कुणालाही कामावरनं काढलेलं नाहीये. आम्ही ऍडजस्ट करतो. आम्ही आमच्या लोकांना आमचं ट्रेजर समजतो. आमच्याकडे जे काम करतात किंवा नोकरी करतात तो आमचा ऍसेट आहे, लायबिलिटी नाही. हा, पुढे तर उद्या जर का LICचा IPO जर का आला तर त्याचे शेअर मी विकत घेणार आहे, कोणतरी परदेशी कंपनी घेणार नाहीये. तुम्ही आम्हीच घेणार आहोत IPOचा शेअर. दुसरी गोष्ट, काँग्रेसच्या राज्यात चिदंबरमनी फोन केला की पाहिजे तेवढं लोन मिळायचं. ही लोन डिफॉल्ट उदगीर म्हणाले ते 2014 नंतर किती झाले ते सांगावं. आणि मला तर हे करायचंच नाहीये, व्यवसाय करायचाच नाहीये, मला शेतकरी व्हायचं आहे. मला पवार साहेबांच्याकडनं आणि सुप्रियाताईंच्याकडनं एवढं शिकायचं आहे की 10 एकरावर शेतीमध्ये 136 कोटी रुपयाची टॅक्स फ्री वांगी कशी उगवायची. आणि हे जर का ज्ञान आपण सगळ्या शेतकऱ्यांना दिलं तर शेतकरी क्षेत्र पूर्ण बदलून होऊन जाईल. फेक न्यूज आहे. नाही, मी तुम्हाला इलेक्शन अफिडेव्हिट दाखवतो. काय म्हणताय तुम्ही फेक न्यूज आहे? माझ्याकडे जो खासदार असतो त्याला इलेक्शन अफिडेव्हिट फाईल करावं लागतं. माझ्याकडे इलेक्शन अफिडेव्हिट आहे, तुम्हाला देऊ का पाठवून? पब्लिक डॉक्युमेंट आहे ते. त्यामुळे शेती तुम्ही द्या मला शुगर फॅक्टरी, कुठलीही शुगर फॅक्टरी द्या, किती लॉस मेकिंग द्या, आम्ही ते एका वर्षात टर्न अराउंड करतो.
बरं. एका वर्षात. आणि तुमच्या बिझनेसचं काय, त्याचा आमचा टर्नओव्हर business किती व्यवस्थित वाढला? करू आम्ही. आम्हाला सरकारकडनं फक्त डोक्याला त्रास नको, आम्ही आमचे मार्ग स्वतः शोधून काढू. आम्ही केपेबल आहोत आणि आम्हाला जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करायचे आहेत. ओके, चला, चांगला तुमचा निर्धार आहे. सरकार आहेच. किती मदत करताय, पण तुम्ही सरकारला एवढं खुश का आहात? उलट तुम्ही देणाऱ्याचे मी हात तर म्हणतो, असावे हजार निर्मला सीतारामन ही आणि मागणाऱ्याने निर्मला सीतारामन संपू नये. अरुण जेटली उलट ह्यांच्या जास्त बजेटचं मागणी मी एकाच करावी. बजेटवर खुश नाहीये. तुम्हाला सांगतो ऐका, तुम्हाला इकॉनॉमिस्ट लागतो. बजेट करायला तुम्हाला इकॉनॉमिस्ट लागतो, वकील किंवा अर्धा शिकलेला इकॉनॉमिस्ट नाही. त्यामुळे मी काय जेटली किंवा सीतारामनचा समर्थक नाहीये. ठीक आहे, आपल्यासोबत विजय जावंदिया आल्या. आपण थोडीशी सिरियस चर्चा करूया, कारण या बजेटमध्ये जर का सरकार दावा करत असेल की शेती क्षेत्राला, ग्रामीण भागाला आम्ही भरीव अशी तरतूद केलेली आहे, तर विजय जावंदिया, शेती क्षेत्रासाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या तरतुदींची घोषणा या बजेटमध्ये झालेली आहे त्याबद्दल तुमचं पहिलं मत काय आहे? कारण तुम्ही सातत्यानं 2 दशकांपासून या प्रश्नावरती सरकारशी वेळोवेळी, कोणतंही सरकार असू दे, पत्र लिहून भांडताय. आजच्या बजेटमध्ये शेतकरी राजा सुखावतोय असं वाटतंय तुम्हाला? कारण पुन्हा या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आणि त्यासाठी 2,80,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नाही, तुम्ही फार छान प्रश्न सुरुवातीलाच मला विचारला आणि तुम्हीच त्याचं उत्तर देऊन टाकलेलं आहे. पण मी कालच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाकडे आपलं लक्ष वेधतो. जे तरुण के सुब्रमण्यम म्हणून जे आमचे आर्थिक सल्लागार आहे आमच्या मोदी साहेबांचे, त्यांनी जो आर्थिक अहवाल काल इकॉनॉमिक सर्वे काल जाहीर केला त्याच्यामध्ये त्यांनी थॅलिनॉमिक्स सांगितलेलं आहे. त्या थॅलिनॉमिक्समधनंच हे स्पष्ट होतं की गेली 6 वर्ष मोदी सरकारने महागाई नियंत्रणात जी आणली आहे ती शेतकऱ्यांना मारून आणलेली आहे. 10,800 काही रुपये व्हेजिटेरियन थालीची किंवा खर्च कमी झाला आणि नॉन व्हेज थालीचा 11,700 काही रुपये कमी झाला. हे जे कमी झालेलं आहे हे शेतकऱ्यांना मारूनच झालेलं आहे, हे स्पष्ट आहे. आणि आजही या अंदाजपत्रकात निर्मला सीतारामनजींनी हे मान्य केलं की आम्ही इन्फ्लेशन कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे कोणाला मारून केलं? शेतकऱ्यांना मारून केलं. आणि शेतीमालाला हमीभाव सुद्धा मिळत नाहीये. आता शेतीमालाला हमीभाव जर बाजारात मिळत नसेल तर मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार? ते राजा बोले आणि दाढी हाले. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की 22 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितलं करायचं. होणार कसं? मी आपल्या माहितीकरता सांगतो जाधवजी की मागच्या वर्षी मी 6,200 रुपये क्विंटल कापूस विकला. या वर्षी 5,200ला सुद्धा कापूस खपत नाही आहे. 5,550 रुपये हमी भाव आहे. मी मोदीजींना पत्र लिहून प्रश्न विचारलेला होता की अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादकांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार समजून सांगा. मला प्रधानमंत्री कार्यालयातनं उत्तर आलं की तुमचं पत्र कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे पाठवलेलं आहे, ते त्याचं उत्तर देतील. अजून उत्तर नाही. 5,800 रुपये तुरीचा हमी भाव आहे. डाळीमध्ये स्वयंपूर्ण होण्याची गोष्ट सीतारामनजी या बजेटमध्ये करतात. बाजारात 5,000 रुपयात तूर खपत नाही आहे. 4,800 रुपये हरभऱ्याचा हमी भाव आहे. 4,000 रुपयात हरभरा खपत नाही, अजून हरभरा निघायचा आहे. कसं उत्पन्न दुप्पट होणार? आता ते काय म्हणतात, अन्नदाता शेतकरी नाही, ऊर्जादाता शेतकरी. शेतकऱ्यांनी पडीत जमिनीवर सूर्य ऊर्जा तयार करावी आणि ती विकावी. मी तुमच्या माध्यमातून जे आता कोणी उद्योगपती बोलत होते मला माहिती नाही, मी त्यांच्या साक्षीनं मोदीजींना आणि निर्मला सीतारामनजींना सांगतो की या देशातला कोरडवाहू शेतकरी हा अन्नदाता शेतकरी होण्यापेक्षा ऊर्जादाता शेतकरी व्हायला तयार आहे. तुम्ही आम्हाला फक्त 15,000 रुपये एकरी त्यातनं उत्पन्न मिळेल याची हमी द्या आणि आमची सगळी जमीन तुम्ही घ्या. रेल्वेच्या बाजूला तुम्ही करताना आमच्या कोरडवाहू शेतीमध्ये येऊन करा आणि आम्हाला 15,000 रुपये एकरी वर्षाला द्या. आम्ही ऊर्जादाता शेतकरी व्हायला तयार आहोत. मला काय वाटतंय जाधवजी की या सगळ्या याच्यामध्ये नुसता शब्दांचा छळ आणि आकड्यांचा खेळ आहे. अहो, निर्मला सीतारामनजी सुद्धा आज वाचता वाचता थकून गेल्या. हो, जर चांगलं बजेट असतं, चांगली मांडणी असती तर त्यांना सुद्धा उत्साह आला असता आणि ऊर्जा मिळाली असती. पण किती पांघरून घालणार 6 वर्षाच्या अपयशावर. निर्यात करणार, प्रत्येक जिल्ह्याला हॉर्टिकल्चर करता एक वेगळं युनिट देणार, स्पेशलायझेशन देणार. विमान, किसान रेल्वे. अहो, हे तर आधी होत आहे. आमच्याकडे मक्याचं उत्पादन वाढलं बुलढाणा जिल्ह्यात ना,
तर मलकापूरमधनं स्पेशल ट्रेन जायची मक्याची, जळगाववरनं केळ्याची स्पेशल ट्रेन जाते, नाशिकवरनं कांद्याची स्पेशल ट्रेन यायची. हे काँग्रेसच्या रजेत दिवायचं ना. किती दिवस काँग्रेस करणार हो? किती दिवस तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत राहणार हो? मला एक साधा प्रश्न विचारायचा हो की गेल्या 5 वर्षामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये किती मजुरी वाढवली, या बजेटमध्ये त्याकरता किती पैसे वाढवले, किसान सन्मान निधीमध्ये सगळ्यांनी अर्थशास्त्री सांगितलं की याच्यामध्ये पैसे वाढवण्याची गरज आहे, ते किती वाढवले त्यांनी सांगावं आम्हाला. अहो, उत्पन्न दुप्पट करणार म्हणजे काय हे आहे का? दुधाचं उत्पादन दुप्पट करणार. उत्पादन दुप्पट झालं म्हणजे उत्पन्न दुप्पट होत नाही. म्हणूनच डॉक्टर स्वामीनाथन यांनी फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की ॲग्रिकल्चर ग्रोथ शुड नॉट बी मेजर्ड बाय हाऊ मच प्रोडक्शन इज इन्क्रीजिंग, बट इट शुड बी मेजर्ड बाय हाऊ मच इन्कम ऑफ फार्मर इज इन्क्रीजिंग. मला तुम्ही सांगा हो, आम्ही डाळीचं उत्पादन वाढवलं पण भाव पडलेत, कसं काय उत्पन्न दुप्पट होणार आहे? खर्च तर सगळा वाढतोय. माझा शिक्षणाचा खर्च वाढतोय, माझा स्वास्थ्याचा खर्च वाढतोय, माझा सामाजिक दायित्वाचा खर्च वाढतोय. मला एकच प्रश्न विचारायचा या सगळ्या लोकांना, मला चूक असेल तर दुरुस्त करावं, की जर 7व्या वेतन आयोगामध्ये पगार तिप्पट होणार असतील तर आमच्या शेतमजूर भावाची मजुरी दुप्पट व्हायला पाहिजे की नाही? मग या 6 वर्षामध्ये आमच्या शेतमजूर भावाची मजुरी दुप्पट झाली का? आणि ती दुप्पट मजुरी हिशेबात घेऊन कृषी मूल्य आयोगानं शेतीमालाचे हमी भाव ठरवलेत का? आणि ते बाजारात जर मिळत नसतील तर किसान सन्मान निधीमध्ये शेतकऱ्याला प्रति एकर किती अनुदान देण्याची गरज आहे हे कुठल्या तरी मोदी भक्त अर्थतज्ञांनी आम्हाला समजून सांगावं आणि आमच्या या मागणीमध्ये चूक काय आहे ते समजून सांगावं. कारण आता हे 6वं वर्ष आहे, हे 6वं बजेट 6व्या वर्षानंतर 7व्या वर्षात चाललेलो आहे आणि 6 वर्षात जर शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसेही पडणार नसतील, ठीक आहे, निर्यात वाढवण्याच्या गोष्टी होत्या हो. पण मोदी साहेबांनी निवडणूक जिंकण्याच्या आधी एका मिनिटात निवडणूक जिंकण्याच्या आधी कापूस उत्पादकांकरता 5F फॉर्म्युला सांगितला होता. 5F म्हणजे काय? फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन. या 6 वर्षात काय झालं हो याचं कापूस उत्पादकांकरता? बांगलादेश आमच्यापेक्षा लहान आहे पण आमच्यापेक्षा बांगलादेशचं कापडाची निर्यात दुप्पट आहे. 6 वर्षात आमची कापडाची निर्याती वाढली नाही, आमच्या कापूस उत्पादकांना कापसाचा हमी भावही नाही. कसं काय उत्पन्न दुप्पट होणार? आणि कसं काय किसान हिताचं बजेट आहे असं म्हणणार? 2 रुपये किलो अन्न घ्या आणि मरू नका, हेच जर असेल तर ही नवीन गुलामी नाही का? सुपर इंडियाचं बजेट असं म्हणता येईल, पण भारताला भूकबरी देश करणारच आहे. काँग्रेसला 60 वर्षाच्या शिव्या द्या हो, पण तुम्ही नवीन काय करता हे आम्हाला समजून सांगा. ठीक आहे, आपल्यासोबत अजित जोशी सुद्धा आहेत, तेही अर्थ अभ्यासक आहेत. अजित जोशी, हे बघा, जेव्हा आपण कृषीप्रधान देश आहे असं म्हणतो तेव्हा कृषी क्षेत्रासाठी जर का भरीव तरतूद झाली, शेतकऱ्यांसाठी जर का काही घोषणा झाल्या तर नाकं मुरडली जातात. त्याचा प्रत्यय आपल्याला या चर्चेतही येतोय. येऊन जाऊन हा विषय असा होतोय की शेतकरी हे काही इन्कम टॅक्स पेयर नाही आहेत, पण आता GST मुळे सगळेच टॅक्स पेयर झालेले आहेत, सगळ्यांच्याच खिशातनं GST जातोय. तर अशा वेळी शेतकरी इन्कम टॅक्स पेयर नाहीये, आम्ही इन्कम टॅक्स भरतोय म्हणजे आम्ही सरकारचे जावई आहेत, अशा थाटात लोक का वागतात? कारण कृषीप्रधान देश आहे, त्यांच्या जीवावरती देश चालतोय असं आपण आजवर शिकत आलेलो आहे. त्यांना जर का द्यायची वेळ आली तेव्हा नाकं का मुरडली जातात? नाही, मग मला एक तर असं वाटतं की मला खात्री नाही आहे की ह्यांना हे नाकं मुरडतायत का. ते माझ्या मते त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी त्यांनी 2-3 नेत्यांची नावं घेतली, बाकी त्यांना कारण जर का ते दोघेही जाहीर मोदी प्रशंसक आहेत आणि जर का शेतीवर कर लावावा असं जर त्यांना वाटत असेल तर 6 वर्ष मोदीजी पंतप्रधान आहेत त्यामुळे त्याच्यावर कर लागला असता, त्याला काय अडचण. दोन्ही मोदी प्रशंसकांकडे येणार आहे, पण पहिला आधी त्यांचं ऐका. मोदी प्रशंसक टीका ऐका, मग प्रशंसा करा. येतोय मी येतोय तुमच्याकडे. त्यामुळे मला टीका ऐका. मला असं वाटतं की मी स्वतः सुद्धा या मताचा आहे की एका ठराविक मर्यादेच्या वरती जर शेती उत्पन्न असेल, म्हणजे ती मर्यादा कदाचित 20 लाख असेल, 25 लाख असेल, पण त्याच्यावरच्या उत्पन्न मर्यादेवर कर लावायला हरकत नाही. परंतु ते राजकीय दृष्ट्या कोणालाही शक्य नाही ना. मोदींना शक्य, असे किती प्रशंसक गोळा केले तरी मोदीजींनाही हे शक्य नाही, राहुलना पण शक्य नाही आणि अभ्यंकर साहेबांना ते करायचंच नाहीये. सो दॅट दिस होल स्टोरी इज डिफरंट. मी आता त्या वादात जात नाही.
मुद्दा असा आहे की हे वारंवार निर्विवाद सिद्ध झालेलं सत्य आहे की या देशामध्ये ज्या ज्या वेळेला शेती क्षेत्र हे चांगलं परफॉर्म करतं त्या वेळेला त्याचा उर्वरित सर्व क्षेत्रांना इन्क्लुडिंग सेवा क्षेत्राला फायदा होतो. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी परवा एकांशी बोलत होतो श्रीगोंद्यामधल्या कुठल्या तरी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भात. ते मला असं सांगत होते की कांद्याला जे एक महिना भाव चांगला आला त्या एका महिन्याच्या काळात त्या एका तालुक्यामधल्या एका पतपेढीमध्ये 50 कोटीची डिपॉझिट्स वाढली. आता हे जे सेवा क्षेत्र म्हणून ओरडत आहेत ते फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर इज ऑल्सो सेवा क्षेत्र आणि त्याच्यातून GDPला प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन मिळतं. तेव्हा हे जर व्हायचं असेल तर शेतीला बाकी सगळ्या देशात ज्या वेळेला ऑटो सेल्स कमी होत होता तेव्हा छत्तीसगडमध्ये एका ऑक्टोबर महिन्यामध्ये तो का वर गेला? कारण त्यावेळेला पॅडी म्हणजे जे धान्य आहे त्याचे किमती त्याचं मिनिमम आधारभूत मूल्य जे आहे ते सरकारने सोडलं आणि ते सरकारने सोडल्या क्षणी शेतकऱ्यांचं कन्झम्पशन वाढायला लागलं, खर्च वाढायला लागला, त्याचा फायदा झाला. त्यामुळे शेतीला आणि ग्रामीण भारतामध्ये किंवा निव्वळ ग्रामीण नाही, माझं तर म्हणणं इव्हन शहरी गरिबाच्या बाबतीत म्हणजे मी अजून एक सांगतो, सर्व अभ्यासांनी हे सिद्ध केलेलं आहे की जेवढं निर्वासित जास्त असतात, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर इमिग्रेशन आणि मायग्रेशन होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या भूभागाचा आर्थिक फायदा होतो आणि तिथल्या स्थानिकांचा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे ते ग्रामीण गरीब असेल किंवा ग्रामीण शेतकरी असेल किंवा शहरी गरीब असेल ह्याला सोयी सुविधा देणं हे थेट मध्यम वर्गाला फायद्याचं आहे असं निव्वळ माझं मांडणी नाही, तर हे वारंवार अनेक आर्थिक इतिहासामधनं सिद्ध झालेलं आहे. इन्क्लुडिंग मनरेगा असेल, त्याच्यानंतर मोफत शिक्षण असेल, कर्जमाफी असेल, या प्रत्येक गोष्टींचा थेट फायदा हा शहरी भारतीयांना झालेला आहे. हे निर्विवाद आणि हे फक्त भारतात नाही जगभरात सगळीकडे घडलेलं आहे. चीन मॉडेल म्हणून आपण जे नाचतो आहोत त्या चीन मॉडेलचा प्रवर्तक असलेल्या डंगनी स्वतःही सांगितलेलं होतं की माझ्या आधीच्या कालखंडामध्ये ग्रामीण चीनमधून ज्यामुळे सोशल इक्विलायझेशन झालं म्हणून माझा विकास शक्य झाला. हे डंगनी सुद्धा सांगितलं. त्यानं फक्त डंग कलर ऑफ द कॅट डझंट मॅटर सो लॉंग एज इट इज कॅचिंग तेवढाच डंग माहिती आहे. डंगने सुद्धा हे सांगितलेलं आहे. त्यामुळे मुद्दा इथे आर्थिक विषमता हा गंभीर समस्या आहे आणि आर्थिक विषमता ही भांडवलशाहीसाठी गंभीर. मी भांडवलशाही विचारांचा आहे, मी साम्यवादी विचारातनं बोलत नाही. भांडवलशाही विचारांच्या दृष्टीने आर्थिक विषमता ही गंभीर समस्या आहे. आर्थिक विषमता दूर झाली तरच भांडवलशाहीचा विकास होऊ शकतो. म्हणून मी या दोन्ही उद्योजक मित्रांना माहितीसाठी सांगतो की त्यांना जी भांडवलशाही राष्ट्र वाटतं आहेत ती सर्व राष्ट्र हे असंख्य समाजवादी धोरणांवर चालतात. फिनलंड सारख्या देशामध्ये तुम्ही बिझनेसमध्ये लॉस केलात तर तो लॉस सुद्धा रिइम्बर्स करून दिला जातो पहिली 2 वर्ष. त्यामुळे हा प्रश्न असा नाहीये की ते शेती विरुद्ध शहर वगैरे असं काही नाहीये. आपल्या सोबत सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भाजपचे पुन्हा प्रवक्ते विश्वास पाटेकर एकच जाता मी जस्ट संपून जातो. काय माहितीये का, आर्थिक हे एक आपल्या असं लक्षात येईल की अमेरिकेमध्ये ब्रिटनमध्ये ज्या वेळेला सत्ता पालट होतो त्यावेळेला आर्थिक धोरणांमध्ये काही मूलभूत बदल होतो. आपल्या देशामधल्या आर्थिक धोरणांमध्ये काही मूलभूत बदल झालेला नाही. काँग्रेस सरकारचं धोरण, भाजप सरकारचं धोरण हा एवढंच आहे की आता आर्थिक धोरणांना आकर्षक नावं आलेत, त्याची पब्लिसिटी चांगली होते, त्याची आकडेवारी वारंवार गाजवली जाते, पण मूलतः आर्थिकदृष्ट्या आपल्या देशामध्ये काहीही धोरणात्मक फरक फार मोठा पडलेला आहे असं आपल्याला म्हणजे काँग्रेसचंच आर्थिक धोरण याही मोदी सरकारने पुढे रेटलेलं आहे किंवा तो नाईलाज आहे. काँग्रेसचं म्हणा, वाजपेयींचं म्हणा, मध्ये 77 ते 79 2 वर्ष सोडली त्यातही खरं तर 77-78 म्हणजे कोक बिग बॅन करणं वगैरे अशा काही गोष्टी सोडल्या तर साधारण मोठा आपल्या देशामधल्या आर्थिक धोरणामध्ये कन्सिस्टन्सी आहे. 91 नंतर नरसिंहराव वाजपेयीजी, मनमोहन सिंगजी आणि मोदीजी यांच्या आर्थिक धोरणामध्ये एक सरळ कॉन्ग्रुएन्सी दिसून येते. घोषणाबाजी वेगळी आहे. फक्त पूर्वी उद्योजक त्या आर्थिक धोरणाचे टीकाकार होते, आता ते समर्थक झाले. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते. विश्वास पाठक, खरं तर मोदी प्रशासकांमध्ये सुद्धा कॅटेगरी करावी लागेल. म्हणजे उद्योजक जे आहेत त्यांना मोदींचं नेमकं कोणतं धोरण आवडतं याच्यावरती संशोधन करावं लागतं. आणि बघा तुमचं बजेट जे आहे ज्यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांना भरीव तरतूद केलेली आहे ती उद्योजक जे मोदी प्रशंसक आहेत त्यांना आवडेलच असं नाही. त्यांना त्यांच्या बाबतीत काही सवलती नको आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना आवडतं आहे, कारण दे आर हॅपी की आम्हाला जेवढं देत आहे त्याच्यात आम्ही नीट करतोय. जोवर आमचा धंदा बसत नाही तोवर आम्ही काही बोलणार नाही. पण प्रश्न असा आहे की हे बघा, आम्हाला पकोडे विकायला लावले, आम्ही पकोडे विकू. आम्हाला काही नाही दिलं तरी आम्ही आमचा बिझनेस करू. आम्ही नुसता बिझनेसच नाही करणार तर आम्ही रोजगार निर्मिती करू. रोजगार निर्मितीचं कार्य हे आम्हा उद्योजकांचं आहे, ते सरकारचं नाही. इथपर्यंत बोलल्या की सरकारने त्यात लक्ष नाही घातलं तरी चालेल. मला एवढंच विचारायचं आहे की रोजगार निर्मितीवरती भर देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी जर का प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून आली तर नेमकं मग रोजगार निर्मितीवर कुठं भर दिला?
नक्कीच भर दिलाय. मला वाटतं आपण मोदी भक्त वगैरे जे म्हणतोय, आपले 2 मित्र बसले आहेत तिकडे. नाही, मी मोदी प्रशंसक म्हणतोय. मी त्यांना डिग्निटी देतोय की ते प्रशंसक आहेत, भक्त नाही. प्रशंसक आहे, मी प्रवक्ता आहे, मी प्रवक्ता बोलतो. मला वाटतं त्यांनी शेतकऱ्यांचा जो विषय काढला, त्यांना जे म्हणायचं होतं मला जे कळलं त्याच्यात एक मूलभूत काही त्याच्यामध्ये तथ्य आहे. तथ्य असं आहे की त्यांनी सुप्रियाताईंचं आणि चिदंबरमचं नाव दिलं. बघा, एखादा शेतकरी दुसऱ्या प्रोफेशनमध्ये जरी असला तरी इन्कम डिराइव्ड फ्रॉम ॲग्रिकल्चर इन्कम इज ऑलवेज एक्झाम्प्ट. त्याच्यावर तो टॅक्स पे करत नाही. दुसरं, ऊर्जा खात्याप्रमाणे जर एखादा शेतकरी किती श्रीमंत असला, त्याने ऊसाचं देखील उत्पादन केलं, हापूसचं देखील उत्पादन केलं, तरी त्याला ॲग्रिकल्चरचा रेट लागतो अजूनही. आणि म्हणून त्या कंपन्या म्हणजे त्यांनी का मग शेती करू नये? नाही, म्हणून सांगतो त्यांनी म्हणजे गरीब असेल त्या शेतकरी असं नाही म्हणत मी, असं नाही म्हणत. जस्ट तो श्रीमंत त्यांच्या लेखी तसं दिसतंय ना. कर लावा किंवा या सगळ्या सुविधा काढून घ्या. कर लावा, त्यांनी त्याच्यातनं एक्झम्पशन घेऊ नये. एक्झम्पशन म्हणजे कुठल्या सर्टन लिमिट नंतर शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांनी जर का कृषी पंप त्यांच्या शेतात वापरला असेल आणि त्यात वांगी निघत असेल तर ते त्यांनी घेऊ नये. असं नाही म्हणत. 10 कोटी रुपयानंतर कर भरा. जो एखादा कापूसचा आमचं शेतकरी जाऊन द्या साहेब सांगतील, ज्याला विजेचं बिल देणं परवडत नाही, त्याला वीज माफ करणं आवश्यक आहे. मात्र जो हापूस आंबा आहे, जो उसाचा आहे, त्याने देखील वीज बिल न भरणं हे चुकीचं आहे. पण तो हापूस आंब्यावाला 4-5 गुंठ्याचा शेतकरी आहे. नाही, 4-5 गुंठ्याचा शेतकरी आहे, तो काही एकराचा नाही आहे कोकणात. साहेब, हापूस आंब्याचं नका सांगू. पण शेतकऱ्यांमध्ये श्रीमंत गरीब शेतकरी बरोबर. तेवढंच म्हणतात. बरं, आता 2-3 मुद्दे आहे की मोदीजींच्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मिती करतो, म्हणजे हे धोरणाच्या माध्यमातून. मोदीजी काही एंटरप्रिन्युअर नाही आहेत, रोजगाराच्या माध्यमात. आणि त्या दृष्टीने त्यांनी अनेक पावलं उचललेले आहेत. आता शेवटी तुम्हाला रोजगार, GDP ग्रोथ हे लागतं. म्हणजे काय की मुळामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने वातावरण निर्माण करणं. आजही भारत हा FDIच्या दृष्टीने मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन आहे. नंतर आपल्या उद्योजकांना टॅक्सच्या दृष्टीने ज्या काही रिलीफ द्यायचे आहे तर रिलीफ दिलेले आहे. आता त्याचा फायदा काय झाला असा प्रश्न विचारला. आता 4-6 महिन्यामध्ये असे उत्तर मिळत नाही. जसं अभिजित बॅनर्जींनी देखील म्हटलं की आता रिव्हायवल ऑफ द इकॉनॉमी हॅज स्टार्टेड. तर 4-5 महिन्यापूर्वी आपण 22% टॅक्सचा दर केलेला आहे. त्याच्या माध्यमातून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट दोन्हीकडे आपल्याला चालना मिळणारच आहे. आता राहिला प्रश्न, कोणी विषय काढला होता की तुम्ही शिक्षणामध्ये देखील FDI आणता. मला सांगा की भारतामध्ये आपण जिथे जिथे FDI आणला, जिथे जिथे आपण इन्व्हेस्टमेंट ओपन केली, तिकडे कन्झ्युमरला फायदा झाला आहे की नाही? टेलिकॉमचा विषय घ्या, ॲग्रिकल्चर आपलं नंतर पॉवर सेक्टरचा घ्या. जिथे जिथे पैसा आला, जिथे जिथे स्पर्धा झाली आहे, तिकडे शेवटी कन्झ्युमरचाच फायदा झाला. आपण किती दिवस या निगेटिव्ह मानसिकतेमध्ये राहणार आहे की हे सरकारचं उद्योजक तुम्ही पूर्ण ओपन अप करताय. आज LIC जर लिस्टिंग झालं, मी एवढंच म्हणेन की बघा, म्हटलं असं काँग्रेसचीच भूमिका पुढे आहे की नाही? नाही, पण ते रोजगार वाढत आहे, रोजगार वाढत आहे. तुम्ही जे सोकाळ तटस्थ आहे, तुमची भूमिका ती एकच राहते. काँग्रेस युजलेस, BJP युजलेस. राजकारणामध्ये तुम्ही काहीतरी गाडी करा. उलट मी असं म्हणतो की तुम्ही दोघेही युजफुल. बरं, ठीक आहे. निर्मला सीतारामन ह्या पत्रकार परिषद घेत आहेत आणि महत्वाची पत्रकार परिषद आहे. न जाणे बजेटच्या बाहेर जाऊन त्या काय बोलतात. उसके बावजूद पूरी टीम जो है वो आपके सामने है. आज हम डॉक्यूमेंट्स आपके पास है, PIB के प्रेस रिलीज आपके पास है, तो सीधा जो है ब्रीफिंग के बिना क्वेश्चन आंसर से शुरू करते हैं. तो नंबर 11. माइक प्लीज. Personal income tax cuts that you have given, what all exemptions will remain in the new tax regime? Secondly, given that 40,000 crore rupees is the revenue outgo that you said on behalf of this new personal income tax regime, savings take a backseat with exemptions going. How would you encourage savings in the new personal income tax regime? I will certainly ask the Revenue Secretary to come up with the list of exemptions which are part of this new scheme. But first let's understand as to what has been in our minds when we came up with the new scheme. The intention is to reduce the rates as much as to simplify the structure. We wanted to be sure that money is in the hands of the people by not paying a tax which they don't need to pay, in the sense the rate can be brought down where we can bring it down, particularly for the middle class and the lower middle class
we have brought the income tax down. So, if you go by the way in which we organized the corporate rate tax cut, in September when the corporate tax was reduced, even there the pattern was similarly adopted. Those who want those exemptions and other things can continue with the old. And those who are looking for a simplified rate, a reduced rate, and a simple process could adopt the new. The same principle is in our minds when we designed this. Eventually, we want to bring the rates down and remove the complications that are there in the compliance. Too many exemptions, it's very difficult for the administrators to administer it. As much as too many exemptions, you need an expert to keep advising you as to how you plan your taxation. So we wanted to achieve two goals: make our intentions clear that we want to simplify the income tax process. We want to reduce the rates. So to achieve both, we have come up this year with a new scheme with very limited exemptions to it. Ideally, a new scheme without any exemptions would have been the best, but still, because there are some exemptions which are absolutely indispensable, and therefore we have brought in those exemptions to it and kept it at the minimum. Those who still want to have the benefit of those exemptions which they have been using for some years can remain in the old system. So we provided both with an intention that in the long run, we will be gradually able to remove all exemptions, and in India, your personal income tax, the entire framework should be simple and a very low rate without difficulties in compliance. With that said, I have also read out the examples of people who don't want any exemption in the old, don't want any exemption in the new. What will be the benefit? I've also given you in my speech example of, all right, some benefits in old and some benefits in new, what do you tend to benefit? The new scheme has been designed in such a way that you definitely benefit in terms of the money which is going to be remaining in your hand, having not to pay a higher income tax.